आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर याच संस्थेकडून 100% नोकरी मिळते. 25 लाख ते 1 कोटीपर्यंत पॅकेज मिळते. 15 लेवल आहे. 15 लेवल पूर्ण केल्यानंतर एका कंपनीकडून तुम्हाला 30 लाख रुपये मिळतात. हा कन्सल्टन्सी जॉब आहे. जसा सीए 40-50-100 कंपन्यांचं ऑडिट करू शकतो, तसा हा व्यक्ती किती कंपन्यांना कन्सल्टन्सी देऊ शकतो. मग समजा 50 कंपनी मिळाल्या, एका कंपनीकडून 30 लाख, तर वार्षिक 15 कोटी रुपये मिळाले. सगळं तसं बघितलं तर आयआयटी मधून पास आउट होणाऱ्या 50% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जॉब मिळत नाहीत. आणि अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेताना 11वीला तुम्हाला सांगितलं जातं की तुमचा मुलगा जेईची परीक्षा पास होईल, तुमच्या मुलाला आयआयटी मध्ये ऍडमिशन मिळेल आणि तुमचा मुलगा आयआयटीला गेला की तुम्ही बिंदास्त राहा, कारण तिथं गेल्यानंतर कोटीचं पॅकेज मिळतं, तिथे गेल्यानंतर तुम्हाला 100% नोकरी मिळते. श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव 2025 समस्त लिंगायत समाज संस्था शिरोळ यांच्या वतीने आजचा ही जी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पुजारी साहेब, तसेच समस्त लिंगायत समाज संस्था या संस्था पदाधिकारी, समोर उपस्थित असणारे सर्व श्रोते, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि गावातील समस्त प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी, सर्वांना माझा नमस्कार. आजच्या या व्याख्यानमालेसाठी मला निमंत्रित करिअरविषयी मार्गदर्शन करण्याचा हा माझा पहिला योग आहे आणि रणदिवे सरांचं मी अभिनंदन करतो किंवा समस्त या संस्थेमधील सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की अशा समाजप्रिय, समाज उपयोगी उपक्रमासाठी तुम्ही जो परिश्रम घेत आहात त्या परिश्रमाला माझे शुभेच्छा आहेत. आजच्या ह्या व्याख्यानमालेची आपण सुरुवात करणार आहोत. या व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पामध्ये आजचा विषय आहे 10वी किंवा 12वी नंतरचं करिअर. करिअर म्हटलं की हा शब्द खूप स्वस्त झाल्यासारखा वाटतो, खूप हलका झाल्यासारखा वाटतो, कारण प्रत्येकाच्या मुखामध्ये हा शब्द असतो करिअर करायचं आहे. परंतु करिअर कुठं करावं, कोणत्या क्षेत्रात करावं याचं मार्गदर्शन मात्र योग्य वेळी मिळणं गरजेचं असतं. योग्य वेळी योग्य निर्णय आणि योग्य मार्गदर्शन असेल तर निश्चित विद्यार्थी यशस्वी होतो. आम्ही असे अनेक विद्यार्थी पाहिलेत की त्यांच्याकडे बौद्धिक क्षमता चांगली आहे, खूप हुशार आहेत, परंतु मार्गदर्शनाभावी करिअर त्यांचं होऊ शकलं नाही. असे अनेक विद्यार्थी आहेत. आणि मग ह्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं ते नुकसान आयुष्यभरामध्ये परत कधीही भरून निघू शकत नाहीये. पालक मित्र, आज सर्वच वयोगटातील लोक आहेत. शिक्षणामध्ये कुणाची नातवंड असतील, कुणाची मुलं असतील किंवा काही तरुण व्यक्ती सुद्धा आहेत आणि प्रत्यक्षात मुलं सुद्धा आहेत. प्रत्यक्षात करिअर निवडणं याविषयीचा जो गैरसमज आहे किंवा आपले जे अंदाज आहेत, करिअर हे 10वी नंतर निवडावं, 12वी नंतर निवडावं असं बऱ्याच जणांचं मत येतं. एखादा पालक म्हणतो की सर अजून वेळ आहे, निकाल यायचा आहे, 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर बघूया, 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर बघूया. आपण किती जागरूक आहोत हे बघा. एखादा शेतकरी असेल तर ऊस लावायच्या अगोदर कारखाना निश्चित होतो, कोणत्या कारखान्याला ऊस पाठवायचा आहे. म्हैस घ्यायच्या अगोदर दूध डेअरी निश्चित होते, कोणत्या डेअरीला दूध पाठवायचंय. बाजारमध्ये किंवा डीमार्ट मध्ये बाजारात जायचं असेल तर वस्तूंची लिस्ट तयार असते, मला बाजारात जाऊन कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत. तुमची मुलं आज ज्या इयत्तेमध्ये असतील, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 7, 8, 10 वर्ष झाली, परंतु अजून त्यांच्याविषयी कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग नाही आहे. साधं इथून सांगलीला जायचं असेल तर सांगलीला जाऊन येण्याचं प्लॅनिंग आपण करतो, परंतु 8-10 वर्ष झाली शिक्षणाची गाडीमध्ये मुलं बसल्यात, परंतु कुठं जायचं आहे, त्यांना काय बनवायचं आहे, काय घडवायचं आहे याच्याविषयी मात्र आपण अनभिज्ञ असतो. कुठलंच प्लॅनिंग आपण केलेलं नसतं. आणि मग असं म्हटलं जातं की विदाउट प्लॅनिंग नो सक्सेस. प्लॅनिंग केल्याशिवाय सक्सेस मिळत नाही.
आणि आपल्याला माहित असणारे जे सेक्टर्स आहेत ती अत्यल्प किंवा मर्यादित सेक्टर माहिती आहेत आणि याच्यावरतीच आपण करिअर करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तसं होत नाहीये. एक छोटस हसण्यासारखं उदाहरण आहे की आपली अवस्था काय, शिक्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे. एक व्यक्ती शिरोळमधून एसटी बसमध्ये बसला, गाडी कोल्हापूरला चालली होती. अगदी कोंडिग्रे फाट्याच्या पुढं गाडी निघाली. हा मागच्या सीटवरती बसला होता. कंडक्टर जवळ आला आणि विचारलं तिकीट. तो म्हणला द्या सांगलीचं. कंडक्टर जोरात ओरडला, अरे म्हणला तुला कळते की नाही, गाडी कोल्हापूरला चालली, तिकीट सांगलीचं मागतोयस. तो प्रवासी शांत होता. पुन्हा कंडक्टर म्हणला बेल मारू का, उतरायचंय का? नको. मग तुला जायचंय कुठं? म्हणला द्या की कोल्हापूरचं तिकीट द्या, काय हरकत नाही. अरे आता तर म्हणला सांगलीला जायचंय, सांगलीचं तिकीट द्या. ना मला सांगलीला जायचं होतं, पण आता गाडी चाललीच आहे कोल्हापूरला, तर द्या कोल्हापूरचं तिकीट. कंडक्टर म्हणला अरे खरं सांग तुला जायचंय कुठं? हो सांगलीलाच जायचं होतं, पण आता गाडी चालली ना कोल्हापूरला, द्या कोल्हापूरचं तिकीट. कंडक्टर म्हणतो अरे खरं सांग तुला कुठं जायचंय? ते म्हणतो साहेब तुम्ही कोल्हापूरचं तिकीट द्या. कंडक्टर पुन्हा विचारतो असं का? तो म्हणतो जे सांगलीला जाऊन काम करणार होतं ना ते कोल्हापूरला पण करता येतं. जे सांगलीला जाऊन करणार होतो ते कोल्हापूरलाही करता येतं. त्यावेळेस कंडक्टर म्हटला असं कोणतं काम आहे की जे सांगलीमध्येही करता येतं, कोल्हापूरमध्येही करता येतं? तो शांतपणे त्या व्यक्तीने उत्तर दिलं. तो म्हणला साहेब माझा व्यवसाय भीक मागण्याचा आहे, स्टँड कोणतं का असना. माझा व्यवसाय भीक मागण्याचा आहे, स्टँड कोणतं का असना. सांगण्याचा उद्देश हा आहे की दर्जाहीन जीवन जगायचं असेल, उद्दिष्टाहीन जीवन जगायचं असेल, ध्येयाविना जीवन जगायचं असेल तर कुठलंही प्लॅनिंग करावं लागत नाहीये, कुठले नियोजन करावं लागत नाहीये. आज सुद्धा अशीच अवस्था आपल्या मुलांची आहे. शिक्षणाच्या गाडीत तर मूल केव्हाच बसलंय, त्या गाडीत बसून 8-10 वर्ष झालेत, परंतु कुठं जायचंय हे अजून निश्चित नाही. गाडी कोणत्या स्टँडवर थांबणार आहे, त्याचा स्टॉप कुठं आहे, शेवटचा स्टॉप कुठं आहे, काही माहित नाही. मुलगा चाललाय शाळेमध्ये, जातोय, शिक्षण घेतोय, परंतु शिक्षणानंतर काय, काहीच प्लॅनिंग नाहीये. तो काय होणार आहे याचं पण आपल्याला काही माहित नाहीये. मग असं जर शिक्षण घेत असाल तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तो विद्यार्थी कुठे जाईल. त्या विद्यार्थ्याचं शिक्षण ठीक आहे. पालक मित्र हो, तुमच्या मुलांच्या करिअर विषयी तुम्ही खूप जागरूक आहात, नाही असं नाही आहे. त्यासाठी चांगल्यातली चांगली शाळा निवडता, करिअर चांगलं व्हावं म्हणून चांगल्यातली चांगली शाळा निवडता. एवढंच नाही, त्याच्यावर समाधान नाही लाभलं तर चांगल्यातला चांगला क्लास निवडता, चांगल्यातली चांगली अकॅडमी निवडता. जसं शिक्षणासाठी चांगलं शाळा पाहिजे, चांगला क्लास पाहिजे, माझा प्रश्न आहे चांगल्यातलं चांगलं करिअर निवडलं का? आणि जर करिअरच निवडलं नसेल तर तुमची शाळा ती चांगली असो, कशीही असो, किंवा क्लास अकॅडमी कोणतीही असो, काहीच कामाची नाहीये. जर तुमचं नियोजनच नसेल, ध्येयच नसेल, उद्दिष्टच नसेल, कुठं जाणार आहे हेच माहित नाहीये. म्हणून प्रथमतः आधी करिअर, आधी ध्येय, कुठं जायचंय, आणि त्यानंतर ध्येय प्राप्तीसाठी कोणती शाळा योग्य आहे, कोणता क्लास योग्य आहे, कोणती अकॅडमी योग्य आहे, हा नंतरचा विचार झाला. आज खंत वाटते पवित्र अशा शिक्षण क्षेत्रामध्ये याचा व्यवसाय कधी झाला, या शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसायीकरण कधी आलं हे कळलंच नाहीये. आज मला वाटतं माझ्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं. मग चांगलं शिक्षण म्हणजे काय, चांगलं शिक्षण कुठं मिळतं ह्याची व्याख्या काय आपली. ज्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे ती शाळा चांगली, म्हणजे ज्याची इमारत चांगली आहे ती शाळा चांगली, की ज्यांच्याकडे सोयी सुविधा चांगल्या आहेत ती शाळा चांगली, ज्यांच्या एसी क्लासरूम आहेत ती शाळा चांगली, की ज्यांची गाडी आपल्या दारात येते, बसमध्ये बसवतो आणि ते घेऊन जाते ती शाळा चांगली. कोणती शाळा चांगली म्हणायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि कोणती शाळा चांगली हेच कळत नाहीये. आणि सर्वात महत्वाचं हे आहे की कोणता क्लास, कोणती अकॅडमी, कोणती शाळा खरं सांगते, सत्य सांगते की असत्य सांगते. सत्य आणि असत्यातला पालकांना फरकच कळत नाहीये. पण प्रत्येक पालकाचं ध्येय, उद्दिष्ट हेच आहे की माझा मुलगा चांगलं शिकावा, त्याने चांगलं शिक्षण घ्यावं, त्याचं चांगलं करिअर व्हावं, हे प्रत्येक पालकाला वाटतं. परंतु कुठे होणार
हे मात्र कळत नाहीये. मग ज्याची होर्डिंग चांगली तो क्लास आणि ती शाळा चांगली. ऍक्च्युली कोणती शाळा चांगली हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय. मग बऱ्याच क्लासेस अकॅडमीची जाहिरात असते, इंजिनियर्स बनवणारी फॅक्टरी. कदाचित तुमच्या गावात सुद्धा बोर्ड असतील, इंजिनियर बनवणारी फॅक्टरी. हा, त्यांचं वाक्य सत्य आहे. त्यांनी गावागावामध्ये इंजिनियर्स तयार केले, त्यांच्या फॅक्टरीमधून इंजिनियर्स तयार झाले. परंतु आजचा इंजिनियर जर बघायला गेली त्याची अवस्था, तो त्याचं शिक्षण सांगायला लाजतो, मी इंजिनियर झालोय. मागच्या वर्षी सप्टेंबर 2024 मध्ये एक बातमी आली दैनिक लोकमत मध्ये, आणि ती बातमी अशी होती, बीटेक एमटेक कोतवाल. शीर्षक काय होतं बातमीचं? बीटेक एमटेक कोतवाल. मग मला सांगा, कोतवाल तुमच्या आता नगर परिषद आहे त्यामुळे इथं नसेल, परंतु बाजूला गावं आहेत, ग्रामीण म्हणजे खेडी गावं आहेत, त्या खेड्यामध्ये प्रत्येक जिथं ग्रामपंचायत तिथं कोतवाल आहे. मग मला सांगा, एमटेक झाल्यानंतर जर तो व्यक्ती कोतवाल होत असेल, कोतवाल म्हणजे काय? आता त्याला महसूल सेवक असं नाव दिलंय. कोतवाल म्हणजे काय? गावचा शिपाई. ऑफिशियल अनऑफिशियल सगळी कामं त्यांनी करायची. आजी माझी सदस्यांनी त्याला सगळी कामं सांगायची, आजी माझी सरपंचांनी कामं सांगायची, ग्रामसेवकाने काम सांगायचं, तलाट्याने काम सांगायचं. ते पण ऑफिशियल असतं असं नाही. तो जर म्हणलं ना भाजीपाला घेऊन ये तरी जावं लागतं, मुलाला शाळेत सोडून ये तरी पण जावं लागतं. मग अशा कामासाठी जर एमटेक झालेला विद्यार्थी जर जॉईनिंग करत असेल तर मग विचार करा, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना इंजिनिअरिंगला पाठवण्याचा कदाचित स्वप्न बघत असाल. त्याच्यावरून विदारक परिस्थिती अशी आहे. मागच्या वर्षी आमच्या मॅडमने झोमॅटोकडून एक पार्सल मागवलं होतं. झोमॅटो कंपनी माहित असेल तुम्हाला, की ज्यांचं जगभरात एकही हॉटेल नाहीये, परंतु मागल त्याला ते पार्सल पोच करतात. आणि पार्सल पोच करायला आलेला जो व्यक्ती होता, मी गेटवरती पार्सल घ्यायला गेलो आणि पार्सल घेता घेता त्याला विचारलं, तुझं शिक्षण काय? त्यावेळेस म्हणलं, का हो सर? नाही म्हणलं, माझा रोजचा व्यवसाय आहे, विद्यार्थ्यांशी संवाद साधणं, पालकांशी बोलणं माझं काम आहे, म्हणून सहज विचारलं. तुझ्याकडे बघून मला वाटलं की तुझं शिक्षण विचारावं. त्यावेळेस तो म्हणला, सर माझं शिक्षण MA झालंय, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग. काय झालंय? मास्टर ऑफ इंजिनिअरिंग. काय करतोय? झोमॅटोमध्ये पार्सल टाकायचं काम करतोय. हे पार्सल पोहोचवण्यासाठी 10वी शिक्षण सुद्धा असावं लागत नाही. मग त्याला प्रश्न केला, अरे मग तुझं एवढं चांगलं शिक्षण झालंय, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग झालंय, तरी पण तू पार्सल टाकायचं का काम करतोयस? तर म्हणतो, सर मागच्या वर्षापर्यंत शिरोली MIDC मध्ये जॉबला होतो, 8,000 रुपये सॅलरी होती सर, पण ह्या वर्षी लग्न झालंय सर, 8,000 परवडत नाहीये. एक पार्सल टाकले की मला 40 रुपये मिळतात, अशी दिवसाची 35 ते 40 पार्सल्स टाकतो सर, 1,500 ते 2,000 रुपये दिवसाला मिळतात, महिन्याला 40 ते 50,000 रुपये कमवतो. त्यांनी मला प्रतिप्रश्न केला, सर एज्युकेशन घेऊन गेलो, क्वालिफिकेशन घेऊन गेलो तर 8,000 रुपये मिळतात, आणि क्वालिफिकेशन सोडून दिलं तर 40 ते 50,000 रुपये मिळतात. सर तुम्हीच मला सांगा, मी कोणता जॉब करू? आज कोल्हापूरमध्ये जावा, सांगलीमध्ये जावा, कोणत्याही मॉलमध्ये जावा, कोणत्याही शोरूम मध्ये जावा, तिथे सेल्समॅन म्हणून जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी नाही दिसला तर मला कॉल करा की सर ह्या मॉलमध्ये, ह्या शोरूम मध्ये सेल्समॅन म्हणून कोणीही पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी नाहीये. असा एक तरी मॉल, एक तरी दुकान असं दाखवा की तिथे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी तिथे नाहीये. कदाचित तुम्ही आमिर खानचा 3 इडियट हा पिक्चर बघितला असेल. त्यामध्ये एक डायलॉग आहे, तो त्याच्या मित्राला उद्देशून म्हणतो, इश्क करा है जानवरों से और शादी करा है मशीनों से. त्याला आवड आहे फोटोग्राफीची, वाईल्ड फोटोग्राफीची त्याला आवड आहे, परंतु आई वडिलांच्या जबरदस्तीने तो इंजिनिअरिंगला आला. पण त्याला इंजिनिअरिंग करायचं नव्हतं, त्याला इंजिनिअरिंग करायचं नव्हतं. मग आपल्या मुलांना ओळखलं का? अहो जन्मदाते आहोत आपण जर आपल्या मुलांना ओळखत नसेल तर शिक्षक काय ओळखतील? ज्या मुलांची कौशल्य, ज्या मुलांची गुण आपल्याला कळत नाहीयेत, आणि आपण मात्र हा ठीक आहे व्यवस्थेवरती भरोसा ठेवायला काय हरकत नाहीये, पण आपल्या मुलांची कलागुण आपल्याला माहित असतात, त्याची आवड निवड माहित असते. आणि सर्वात महत्वाचं की तुम्ही इंजिनिअरिंग केलं म्हणजे इंजिनिअरिंग करिअर होतं असं नाही, तुम्ही मेडिकलला गेला म्हणजे मेडिकल मधून करिअर होतं असं नाही. करिअर करण्यासाठी भरपूर मार्ग आहेत, फक्त आपल्याला जे बिंबवण्यात आलं आणि हेतू पुरस्सर हे बिंबवण्यात आलंय की फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग एवढेच मार्ग आहेत. हे हेतू पुरस्सर म्हणजे अकॅडमी असतील, कॉलेजेस असतील, क्लासवाल्याने असतील, ह्याने अशी जाहिरात केली, अशी जाहिरात केली, असा ब्रेन वॉश केलाय, असा ब्रेन वॉश केलाय की त्याच्याशिवाय आपल्याला काही सुचतच नाही. आणि आज इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांची ही अवस्था आहे. कदाचित तुमच्याही गावामध्ये असे विद्यार्थी असतील. मग तुम्ही विचार करायचा की आपल्या मुलांना कोणतं शिक्षण द्यावं.
मग शिक्षणासाठी आपल्याला जर माहिती असतील तर मग मार्ग आहेत, युपीएससी एमपीएससी हे 1-2 मार्ग आहेत आणि 12वी नंतर जेएनई नीट हे एवढंच आहे, ह्याच्या पलीकडे आपल्याला काही माहिती नाहीये. आणि मग आपणही कदाचित आपल्या मुलांना IAS IPS बनवण्याची स्वप्न बघत असेल, परंतु युपीएससी आणि एमपीएससी विषयी आपल्याला कितपत माहिती आहे, त्याच्याविषयी आपल्याला इन डेप्थ काय माहिती आहे का? मग एखादा कालच रिझल्ट लागला युपीएससीचा, मग आपल्याला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यातील 4 मुलं बसली, चला आपण पण IAS व्हावं IPS व्हावं. परंतु मुलं किती बसली होती? देशात 13,40,000 मुलं युपीएससीला बसली होती. त्यातनं किती झाले कोल्हापूर जिल्ह्यातली? 4 विद्यार्थी यशस्वी झाले. मग एमपीएससीचा अभ्यास करायचा असेल, एमपीएससीला 8 विषय आहेत, युपीएससीला 8 विषय आहेत, 8 विषयांचा अभ्यास करावा लागतो. या 8 विषयांमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मराठी, गणित, विज्ञान, इंग्लिश 8 विषयांचा अभ्यास. आणि असं म्हटलं जातं युपीएससी एमपीएससी म्हणजे 8 विषयांचं स्पेशलायझेशन. एक विषयाचं स्पेशलायझेशन करायला 12वी नंतर 3 ते 4 वर्ष जातात. अशा 8 विषयांचं स्पेशलायझेशन झाल्यानंतर युपीएससी एमपीएससी होते. आणि असं जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की युपीएससी एमपीएससी एका वर्षात होते, तर त्याचं म्हणणं असं आहे, शिरोळ मधून मी मुंबईला बाय कार फक्त 2 तासात गेलो. शिरोळ मधून कारने मुंबईला किती तासात गेलो? 2 तासात. 2 तासात जाणं अशक्य वाटतं ना, तसं युपीएससी एमपीएससी 1-2 वर्षात होणं शक्य नाहीये. का? तर 8 विषय आणि 8 विषयांची डेप्थ आपल्याला माहित नाही. इतिहास विषय घेतला तर इतिहास विषयामध्ये 3 मुख्य पार्ट पडतात. महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, जगाचा इतिहास. यात पुन्हा मुख्य 3 पाठ पडतात. मध्ययुगीन भारताचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारतामध्ये 4 खंड पडतात. 1757 ते 1857, 1857 ते 1920, 1920 ते 1947, 1947 नंतरचा भारत. इतिहास विषय पूर्ण करायचा असेल तर जवळजवळ 16 वेगवेगळ्या पब्लिकेशनची पुस्तकं वाचावी लागतात. एका पुस्तकाची साईज 600 ते 700 पानांची असते. एवढी पुस्तकं वाचल्यानंतर इतिहास विषय पूर्ण झाला. भूगोल विषय घेतला तर पुन्हा महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल. पुन्हा यामध्ये 7 पाठ पडतात. प्राकृतिक भूगोल, स्वाभाविक भूगोल, कृषी भूगोल, पर्यावरण भूगोल, आर्थिक भूगोल, सागरी भूगोल. 7 पाठ पडतात आणि एका पाठला 250 ते 300 पानाचं पुस्तक वाचावं लागतं. अशी 21 पार्ट्स वाचल्यानंतर भूगोल विषय पूर्ण झाला. राज्यशास्त्र विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली 459 कलमांची राज्यघटना आणि आयपीसी कोड, इंडियन पिनल कोड 500 पेक्षा जास्त. मुख्य आर्टिकल्स, मुख्य कलम 1000 पेक्षा जास्त आणि सब आर्टिकल्स जवळजवळ असे 1,500 ते 2,000 कलमांचा अभ्यास केल्यानंतर राज्यशास्त्र विषय पूर्ण होतो. असे 8 विषय पूर्ण करावे लागतात. माझा प्रश्न काय लक्षात घ्या, माझा प्रश्न हा युपीएससी एमपीएससी करू नका हा माझा प्रश्न नाहीये. माझा प्रश्न आहे की जर समजा माझं इंजिनिअरिंग झालं असेल आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी इतिहासचा अभ्यास करायला लागलो तर इतिहास कसा करायचा? समजा माझं एमएससी फिजिक्स झालंय, मी फिजिक्स मधून पास आउट झालोय, फिजिक्स मध्ये माझ्याकडे मास्टर डिग्री आहे, माझं फिजिक्स झालंय, तर मी भूगोलचा अभ्यास कसा करू? माझं फार्मसी झालंय, मी राज्यशास्त्र कसं अभ्यासू? ह्या द्वंद्वामध्ये विद्यार्थी अडकतो. इंजिनिअरिंग झाल्यानंतर इतिहास भूगोलचा अभ्यास, 10वी नंतर ह्या विषयांना केव्हाच रामराम केला. बरोबर आहे ना? ह्या विषयामध्ये करिअर करायचं होतं तर जायचं होतं कला शाखेला, आर्ट्सला जायचं होतं. इंजिनिअरिंग केलं, इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग आला युपीएससी एमपीएससी कडे. आणि ह्या 8 विषयांचा अभ्यास करायला जवळजवळ 6 ते 7 वर्ष लागतात. एखादा लाखात विद्यार्थी असतो 1-2 वर्षात करतो, नाही असं नाहीये, परंतु 7-8 वर्ष अभ्यास करून सुद्धा, आणि तो अभ्यास म्हणजे केवळ 4-5 तासाचा नाहीये, तो 15-16 तास एका ठिकाणी बसून अभ्यास करणारी मुलं असतात. 7-8 वर्ष अभ्यास करतात, परंतु पूर्व परीक्षाही पास न होणारे लाखो विद्यार्थी आहेत. आपल्याला फक्त दिसतंय युपीएससी एमपीएससी, ग्लॅमर दिसतंय, पदामागची प्रसिद्धी दिसते, परंतु ते झाल्यानंतर ना, नाही झालं तर काय? आणि सर्वात महत्वाचं, इथे शासनाच्या कोणत्या चुका नाहीयेत. आपण उठलं की सर शासनावरती टीका करतो, भरती निघत नाही, जागा काढत नाहीत, पण मर्यादा आहेत हे पण लक्षात येत नाही आपल्या. महाराष्ट्रामध्ये जिल्हे 36, कलेक्टर किती? 36, रिटायरमेंटचं वय 60. किती कलेक्टर रिटायर होणार वर्षाला? 36. मग एकाच दिवशी जन्माला यायला पाहिजेत सगळे. एका दिवशी रनिंग झालं नाहीये. 1 किंवा 2 कलेक्टर रिटायर होणार, मग 1 जागा प्रमोशनला जाणार, 1 जागा भरतीसाठी येणार. किती जागा निघणार? 1. बसणाऱ्यांची संख्या किती? त्यावर्षी 13 लाख. महाराष्ट्रामध्ये 358 तालुक्यात 358 तहसीलदार आहेत. रिटायरमेंटचं वय 60 आहे. किती तहसीलदार रिटायर होतात वर्षाला? 5 किंवा 6. जागा किती निघणार? निम्म्या जागा प्रमोशनला, निम्म्या जागा नवीन भरतीला. 3 जागा निघणार. 3 तहसीलदारचे रिक्त जागा होणार आणि बसणार किती? 12 ते 15 लाख. मग विचार तुम्ही करायचा. काल परवाची एक बातमी होती, शिपाई पदासाठी जवळजवळ 25 लाख अर्ज आलते. शिपाई पदासाठी किती लाख अर्ज आलते? 25 लाख. आणि त्या 25 लाख अर्जामध्ये पीएचडी झालेल्यांनी पण फॉर्म भरले होते.
मागच्या वर्षी कोल्हापूर मधल्या एका नामांकित शिक्षण संस्थेची जाहिरात होती शिपाई पदासाठी, आणि शिपाई पदासाठी जो आलेला उमेदवार होता त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन होतं पीएचडी, आणि मुलाखत घेणारे होते MA BEd त्याच विषयाचे. हा इतिहास मधला पीएचडी झालेला, मुलाखत घेणारा MA BEd झालेला, आणि तो समोरच्याला विचारतो, सर अहो तुमची डिग्री बघितल्यानंतर मी तुम्हाला काय प्रश्न विचारू, माझं MA झालंय, तुमचं पीएचडी झालंय. तो म्हणतो सर राहू द्या पीएचडी, मला नोकरी पाहिजे, मला जॉब पाहिजे, पीएचडीचा विषय सोडून द्या, मला नोकरी पाहिजे. ते म्हणतात एवढी उच्च शिक्षित व्यक्ती आम्ही शिपाई म्हणून घेऊ शकत नाहीये. आजची ही परिस्थिती आहे. मग आपलं चुकलं कुठं आणि कोणाचं चुकलं? ज्या आईवडिलांनी आम्हा पैसा खर्च केला त्यांचं चुकलं, ज्या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस कष्ट केलं त्यांचं चुकलं, का शिक्षण व्यवस्थेचं चुकलं? कुणाचं चूक कुणाची आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. चूक बरोबर हा विषय नाहीये, पण तो विद्यार्थी भरडला गेला त्याचं काय? तो विद्यार्थी भरडला गेला आणि केवळ माहितीचा अभाव, लॅक ऑफ नॉलेज, बाकी काही नाहीये, माहितीचा अभाव आहे. आज सुद्धा कदाचित 7वी 8वी पासून अकॅडमी वाले येतात, 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स, 4 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स. तुमचा मुलगा JEE साठी तयार करतो, नीट साठी तयार करतो. कधीपासून? अहो त्या मुलांचं जगणं हरवलं, खेळणं हरवलं, आणि असं शोषण केलं जातं ना. ती एकेकाळची वेठबिगारी बरी होती, एकेकाळची गुलामगिरी बरी होती, परंतु आज शिक्षण व्यवस्थेमध्ये ह्या विद्यार्थ्यांची एवढी ओढाताण केली जाते, एवढं शोषण केलं जातं. शोषण याचा तर मी म्हणत नाही की अन्नाचं शोषण, आर्थिक शोषण म्हणत नाहीये, त्या विद्यार्थ्यांच्या भावनांचं शोषण केलं जातं. त्या विद्यार्थ्याला थोडं तरी खेळायला पाहिजे, थोडं तरी आईवडिलांशी संवाद साधता आला पाहिजे. ह्यातलं काही मिळत नाही हो. फक्त शाळेत गेला, शाळेतनं आला कसा तरी बाबा दप्तर ठेवतो ना ठेवतो, आई म्हणते बा नाश्ता कर, चहा किंवा टोस्ट घे, जा क्लासची वेळ झाली. गेला क्लासमध्ये, क्लासमधून आलं ते पोरग 2-3 तास क्लासमध्ये जातं, आता जेवतं आणि झोपतं, सकाळी लगेच 7ला उठून पुन्हा क्लास, पुन्हा शाळा. अहो ते पण माणसंच आहे, तो आपणच त्यांना जन्म दिलाय, आपण त्याचा कधीच विचार करत नाहीये. आणि विचार करा, तुम्ही तर तेवढं करू शकता, सकाळी 7 ते रात्री 8-9 वाजेपर्यंत करू शकतो अभ्यास आपण, नाही ना? मग आपल्या मुलांवरती एवढी जबरदस्ती का? फक्त रेस लागली आहे? एज्युकेशन इज अ प्रोसेस, नॉट अ कॉम्पिटिशन. ही प्रक्रिया आहे, स्पर्धा नाहीये. पण प्रत्येक जण स्पर्धेमध्ये उतरला, प्रक्रिया विसरून गेला. आता ज्या अकॅडमी किंवा क्लासेस तुम्हाला JEE नीट विषयी माहिती सांगतात त्याचं वास्तव समजून घ्या की खरंच ह्या परीक्षा कशा आहेत आणि तो कोण देऊ शकतो, कोणी तयारी करावी हे कळणं गरजेचं आहे. यावर्षी JEE परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 15,38,000 भारतात. किती विद्यार्थी? 15,38,000 विद्यार्थी यावर्षी परीक्षेला बसले होते. या 15,38,000 विद्यार्थ्यांची JEE मेन्सची एक्झाम होते. JEE मेन्स झाल्यानंतर ऍडव्हान्सला क्वालिफाय होतात 2.5 लाख विद्यार्थी. ऍडव्हान्सला क्वालिफाय होतात 2.5 लाख विद्यार्थी, म्हणजे जवळजवळ पहिल्या राऊंड मधून साधारण अंदाजे 12 लाखाच्या आसपास विद्यार्थी बाहेर पडले, पहिल्याच राऊंड मधून बाहेर फेकले गेले JEE मेन्स मधून. ऍडव्हान्सला 2.5 लाख विद्यार्थी आले, 2.5 लाख विद्यार्थ्यांची ऍडव्हान्सची एक्झाम घेतली गेली. त्यात फक्त 50,000 विद्यार्थी क्वालिफाय होतात आणि ह्या 50,000 मधून पुन्हा फिल्टर लावून फक्त 17,000 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं. म्हणजे आपल्या देशात 23 IIT, 23 IITच्या 17,000 जागा आहेत. JEEची परीक्षा देऊन विद्यार्थी कुठे जातो? IIT मध्ये जातो. IITच्या जागा किती? 17,000. बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? 15 लाख. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? 15 लाख. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी म्हणजे CET सेलच्या माहितीनुसार PCM ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या होती 16,000 आणि PCB ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या होती 9,000. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अकॅडमीची संख्या जवळजवळ 300 पेक्षा जास्त आहे. जयसिंगपूरमध्ये असेल, सिरोळमध्ये असेल, कुरुंदवाडमध्ये अकॅडमी आहेतच. इचलकरंजी अकॅडमीचं माहेरघर म्हटलं जातं. जवळजवळ इथं 90 ते 100च्या आसपास अकॅडमी आहेत. कोल्हापूरमध्ये सुद्धा 90 ते 100च्या आसपास अकॅडमी आहेत. आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या गावामध्ये 4-5 अकॅडमी आहेत. अशा अकॅडमीची संख्या 300 पेक्षा जास्त आहे. आणि ह्या 300 अकॅडमी मधून 2024ला IITला गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या फक्त 18 आहे. IITला गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती? 18. अकॅडमीची संख्या किती? 300. विचार तुम्ही करायचा.
मग मला सांगा, जर शासनाच्या संकेतस्थळावरती माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील 18 विद्यार्थ्यांची असेल, IIT-ला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती? 18. मग प्रत्येक अकॅडमीच्या होर्डिंगला 15-20 चेहरे कुठले असतात? कधी विचार केलाय? कधी अकॅडमीत जाऊन विचारलंय, हा तुमच्याच बॅचचा का, हा तुमचाच का, ह्याच वर्षाचा का आतापर्यंत 15-20 वर्षाची एकत्रित फोटो लावलेत? कोणी विचारत नाहीये, कधीच विचार करत नाहीये आपण. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, सप्टेंबर 2024 मध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी आली होती. सप्टेंबरचा जर तुम्ही अंक वाचला ना, तर त्या सप्टेंबर 2024च्या अंकामध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी असे की ह्या वर्षी IIT मधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांपैकी 38% विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालंच नाहीये. ही कुणाची? टाइम्स ग्रुपची बातमी आहे, मी सांगत नाहीये. ज्या IIT साठी, ज्या JEE साठी तुम्ही एवढं झटता ना, त्या IIT-तून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला जॉबच मिळत नाहीये. सगळ्यांनाच मिळतात असं नाही. आणि ते पण ज्याचा CGPA 7.5च्या वरती आहे, तो विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंटसाठी क्वालिफाय होतो. ज्यांचा CGPA 7.5च्या खाली आहे, तो त्या कॅम्पस ह्याला क्वालिफाय पण होत नाही. मग जर सगळं तसं बघितलं तर IIT मधून पास आउट होणाऱ्या 50% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जॉब मिळत नाहीत. आणि अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेताना 11वीला तुम्हाला सांगितलं जातं की तुमचा मुलगा JEE परीक्षा पास होईल, तुमच्या मुलाला IIT मध्ये ऍडमिशन मिळेल आणि तुमचा मुलगा IIT-ला गेला की तुम्ही बिंदास्त राहा, कारण तिथं गेल्यानंतर कोटीचं पॅकेज मिळतं, तिथे गेल्यानंतर तुम्हाला 100% नोकरी मिळते. मग टाइम्स ऑफ इंडिया सांगतोय की 38% विद्यार्थ्यांना जॉबच मिळाले नाहीत. मग ती अकॅडमी कोणत्या भरोश्यावरती सांगते 100% नोकरी मिळते? बरं, राहू द्या, हे वर्तमानपत्र वगैरे त्याची न्यूज राहू द्या. जर तुम्हाला थोडंसं चेक करायचं असेल तर जावा जयसिंगपूर किंवा इचलकरंजीला आणि ती अकॅडमी जे चालवतात ना, त्यांना विचारा तुमच्याकडे IIT शिक्षक आहेत का शिकवायला? IIT फॅकल्टी आहे का? मग ते अभिमानाने सांगतात, हो आमच्याकडे फिजिक्सचा हा IIT नाही, केमिस्ट्रीसाठी हा IIT नाही, मॅथ्ससाठी हा IIT नाही. IIT आहेत, निश्चित आहेत. माझा प्रश्न आहे, जर IIT झाल्यानंतर कोटीचं पॅकेज मिळत होतं तर मग साधारण क्लासला शिकवायला का आलं? पालक मित्र, मी प्रश्न करतोय, तुम्ही समजून घ्या सध्याची परिस्थिती काय, की ज्या मुलांना, आपल्या मुलांना IIT-च्या तयारीसाठी आपण पाठवतो आणि तिथं शिकवायला जर IIT येत असेल तर मग तुम्ही विचार करायचा आहे, मग त्याला कोटीचं पॅकेज मिळालं असतं ना, तो का असतं? का आला अकॅडमीमध्ये? का क्लासला शिकवायला आला? बरं, हा IIT जयसिंगपूरला सांगलीला मिळतो असं नाही, हा IIT तुम्हाला तिट्याला पण मिळेल, राधानगरीला पण मिळेल, चंदगडला पण मिळेल, कोकणात अगदी दुर्गम भागात सुद्धा IIT मिळेल. विचार तुम्ही करायचा आहे. आणि ज्या IIT-ला जाता ना त्या IIT स्वस्त नाहीत. पर सेमिस्टर 1.5 लाख रुपये फी आहे, म्हणजे एका वर्षाची 3 लाख, हॉस्टेल मेस 1 लाख, वर्षाची 4 लाख रुपये फी आहे आणि 4 वर्षाची 16 लाख रुपये फी. ह्या वर्षीचं बॉम्बे IIT-चं प्लेसमेंट शेवटचं पॅकेज 4 लाखाचं आलंय. 16 लाख रुपये खर्च करून 4 लाख, ते पण त्यात कॅम्पस प्लेसमेंटला 7.5च्या वरती आलेला विद्यार्थी, बाकीच्यांना मिळालं नाही. मग विचार तुम्ही करायचा आहे. मेडिकलच्या जागा सुद्धा आपल्या देशामध्ये MBBS, BDS, BHMS, BMS, BUMS या सगळ्यांचा इंटेक 1,87,000 आहे आणि विद्यार्थी बसतात 25 ते 26 लाख. मग एवढी गर्दी होण्याचं एकमेव कारण म्हणजे केवळ माहितीचा अभाव. प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलाचं करिअर इंजिनिअरिंग झाल्यानंतर होणार आहे, मेडिकल झाल्यानंतर होणार आहे, परंतु जागा किती आहेत, बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. बरं, सर्वात महत्वाचा विषय आहे की आपला मुलगा त्या योग्यतेचा आहे का हे आपण चेक करतच नाहीये. आपली मुलं 5वी ते 10वी पर्यंत स्टेट बोर्डचे असतात, सेमी मराठी माध्यमचे असतात, 12वी नंतरच्या सगळ्या एंट्रन्स एक्झाम ह्या CBSE म्हणजे NCERT बोर्डचे असतात. आपला विद्यार्थी तिथं मॅच होताना एवढा घाईला येतो, शक्य होत नाही. आणि सर्वात महत्वाचं की 10वीची मार्क्स आणि तुमचं 12वी नंतरचं करिअर याचा काही संबंध नाहीये. मी अशी 99% 10वीला मार्क्स असणारे विद्यार्थी पाहिलेत की जे 12वीला 65-70% वरती येतात. आणि सर्वात महत्वाचा हा विषय आहे की पालकांना हे कळणं गरजेचं आहे की जर मी JEE नीट किंवा PCM किंवा PCB मध्ये करिअर करणारा असेल तर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे जे विषय आहेत ना, इतिहास, भूगोल, हिंदी, मराठी, इंग्लिश आणि शाळेने दिलेले 20 मार्क्स ह्याचा काय संबंध आहे? करिअर कुठं करायचं आहे? PCM मधून, PCB मधून. आणि मग तुम्ही सांगता माझ्या मुलाला 96% मार्क्स आहेत, माझ्या मुलाला 96% मार्क्स आहेत, पण इतिहास, भूगोल पण आहे ना, त्यात सायन्सचा काही संबंध नाहीये. मग हे कळत नाहीये. आणि सर्वात महत्वाचं, होर्डिंग वरती 99.90 असं पर्सेंटाईल लिहिलेलं असतं, परंतु तो मुलगा ऍक्च्युअली कोणत्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकायला गेला हे कोण सांगत नाही. कुठल्याही होर्डिंग वरती हे तुम्हाला मिळणार नाही. पर्सेंटाईल लिहिलं जाईल 99.90. मागच्या वर्षी 2024ला COEP महाराष्ट्रातले टॉपचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ओपनचं मेरिट इथं क्लोज झालं 99.93, 99.93.
ह्यांनी लिहितात 99.90 आमचं पर्सेंटाईल, 92ला सुद्धा 99.92ला सुद्धा ऍडमिशन मिळत नाही. मग ह्यांनी संस्था कुठं ऍडमिशन मिळालं हे सांगत नाही, फक्त 99, 98, 96 पर्सेंटाईल लिहितात. आणि 98, 99 पर्सेंटाईलचा विद्यार्थी इथंच कुठंतरी असतो, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, इथंच शिकतो. आपल्याला फसवलं जातं पर्सेंटाईल सांगून, वास्तविक तो विद्यार्थी कोणत्या इन्स्टिट्यूटला गेला हे आपल्याला कळत नाही. मग किती दिवस फसणार. आणि सर्वात महत्वाचं, पालकांची मला एवढी कळकळ वाटते, त्यांचा एकच उद्देश असतो, अरे आम्ही करू शकलो नाही, माझ्या मुलांनी करावं. आम्हाला मिळवता आलं नाही, माझ्या मुलाला मिळावं. परंतु मिळवण्यासाठीचा योग्य मार्गदर्शक कोण हे मात्र आपल्याला माहित नाहीये. हे नाही कळालं आजपर्यंत. आणि तुम्ही फसला गेलाय हे तुम्हाला माहित नाहीये. आज खरं सांगायचं म्हणजे की जे मार्किंग स्कॅम होतो तो पहिलीपासून सुरू होतो, 12वी पर्यंत चालतं. पालक कधी खुश असतो, विद्यार्थ्याला 20 पैकी 20 मार्क्स मिळाली, 100 पैकी 100 मार्क्स मिळाली, मग 100 पैकी 100 किंवा 100 पैकी 99, 100 पैकी 98 मार्क्स द्यायचं काम आम्हासारख्या शिक्षकांच्या हातातच आहे ना. बरं कशी द्यायची ती, हा याचा अर्थ हाताने लिहून पेपर लिहिणार नाहीत विद्यार्थ्याचा, पण पेपर सोपा काढून शक्य आहे ना. मग कधी चेक केलं का अकॅडमीमध्ये? माझ्याकडे असे अनेक विद्यार्थी येतात की जेईची तयारी करतात, त्या अकॅडमीमध्ये त्या विद्यार्थ्याला 300 पैकी 260 मार्क्स असतात, आणि ज्यावेळेस मी क्रॉस चेक करतो त्यावेळेस त्याला 300 पैकी 40 आणि 50 मार्क्स पडतात. त्या अकॅडमीमध्ये 720 पैकी त्याला 670 मार्क्स असतात, आणि ज्यावेळेस आम्ही चेक करतो त्यावेळेस त्याला 120, 130 मार्क्स येतात. हा मार्किंग स्कॅम सुद्धा पालकांना कळत नाही. आणि 12वी पर्यंत पालक अगदी बिनधास्त राहतो, आणि ज्यावेळेस रिझल्ट येतो शेअर मार्केट एवढं जोरात ढासळतं, 99चा विद्यार्थी 60-65 वरती येतो, बाप डोक्याला हात लावतो, अकॅडमीला दोष देत नाही, दोष आपल्या मुलाला देतो. पण वास्तविक तुमची फसवणूक झाली हे तुम्हाला कळत नाहीये. मग मार्क्स कमी नाहीयेत, मार्क्स जास्त आहेत, पण कधी चेक केलं का? आता तुमची मुलं ज्या येत आहेत ना, तुम्ही चेक करा शाळेने दिलेली मार्क्स खरंच तेवढी आहेत का? तुम्ही स्वतः परीक्षा घेऊ शकता की, स्वतः प्रश्न निर्माण करू शकता. नसेल तर एखादी थर्ड पार्टी एजन्सी पेपर पुरवू शकते, घ्या, बघा, चेक करा. मग त्यावेळेस वास्तव कळेल की शाळेत सुद्धा मार्किंग स्कॅम असतंय, फसवलं जातंय. सर्वात महत्वाचा उद्देश मला कोणावरती टीका करायची नाहीये, पण वास्तव हे आहे, त्या वास्तवाला तुम्ही नाकारू शकत नाहीये. सत्य हे कटू असतं, सत्य हमेशा परेशान करताय, बरोबर आहे ना. मग हे कळणं गरजेचं आहे की आपण कुठे आहोत. तर पालक मित्र, याच्या पुढे मी काही मार्ग सांगणार आहेत. फक्त युपीएससी, एमपीएससी आणि जेईई नीट एवढेच मार्ग नाही आहेत. करिअरसाठी भरपूर ऑप्शन्स आहेत, फक्त माहिती नाही आपल्याला, आणि माहितीच्या अभावी आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाहीये. तर पहिली एंट्रन्स एक्झाम मी 12वी नंतर सांगेन. पण विद्यार्थी मित्र, खरं सांगायचं म्हटलं तर तुम्ही आता जिथे असाल ना तिथून सुरुवात करा. आधी ध्येय निश्चित करा. आज विद्यार्थ्याला घरी आल्यानंतर आईला किंवा बाबांना म्हणावं लागतं अभ्यास कर, अभ्यास कर. का? तो विद्यार्थी स्वतःहून अभ्यास करत नाही. त्याचं कारण हे की त्याला ध्येयच माहित नाही, कुठं जायचंय माहित नाही, काय करायचं माहित नाही. आणि मात्र शिक्षक पण म्हणतात अभ्यास कर, आई वडील पण म्हणतात अभ्यास कर. तो म्हणतो का, कशासाठी करायचंय? त्याचं गोलच फिक्स नाही, त्याच्याकडे ध्येयच नाही. शिक्षणानंतर मला काय मिळणार आहे काहीच माहिती नाहीये, त्यामुळे तो अभ्यास करत नाही. पण त्या मुलाला जर तुम्ही ध्येय दिलं, त्याचा गोल फिक्स केला, तुला इथं जायचंय, त्याच्याविषयीची वातावरण निर्मिती केली, तसं युट्यूबचे त्याला व्हिडिओ दाखवले, किंवा एखाद्या वेळी प्रत्यक्षात तुम्ही तिथं जाऊन आलात, तर निश्चित त्या मुलाच्या मनामध्ये एक स्वप्न तयार होईल की मला इथं जायचंय. आपण फक्त अभ्यास कर म्हणतो, आणि सर्वात महत्वाचं ना, अभ्यास कर म्हणणारे सगळेच असतात, पण अभ्यास कसा करायचा हे कोण सांगत नाही. अभ्यास त्या मुलाने कसा करावा त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार कोणी सांगत नाहीये. तर या पहिली एंट्रन्स एक्झाम सांगेन, पहिली संस्था सांगेन आपल्या देशातली. अशा संस्था भरपूर आहेत, फक्त आपल्याला माहित नाही. आपल्याला वाटतं शिक्षण अमेरिकेमध्ये, जर्मनीमध्ये, जपानमध्ये चांगलं मिळतं, तसं नाहीये. आपल्या देशात सुद्धा चांगलं शिक्षण आहे, चांगल्या संस्था आहेत, फक्त आपल्याला माहित नाहीत. तर पहिली संस्था मी सांगेन इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, ISI. ही संस्था सांख्यिकी विभागासाठी मॅनपॉवर तयार करते. गव्हर्नमेंटची जेवढी डिपार्टमेंट्स आहेत, आरोग्य विभाग असेल, कृषी विभाग असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, शिक्षण विभाग असेल, बांधकाम असेल, जलसंपदा असेल, ह्या प्रत्येक डिपार्टमेंटला स्टॅटिस्टिकलचा विद्यार्थी घेतला जातो, व्यक्ती घेतला जातो. कलेक्टर ऑफिसला सुद्धा सांख्यिकी अधिकारी असतो. आणि प्रत्येक म्हणजे नगरपालिका, महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा जेवढी डिपार्टमेंट्स गव्हर्नमेंटचे, मध्ये पोस्ट असू दे, LIC असू दे, रेल्वे असू दे, बँकिंग असू दे, इथे स्टॅटिस्टिकलचा विद्यार्थी घेतला जातो. आणि ह्याची मॅनपॉवर तयार करणारी, जशी इंजिनिअरिंगसाठी टॉपची संस्था IIT आहे, तसं स्टॅटिस्टिकल मध्ये मॅनपॉवर तयार करणारी संस्था आहे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. ही 12वी नंतर ओनली मॅथ्स वरती, फक्त मॅथमॅटिक्स असेल, गणित चांगला असेल तर ह्या विषयावरती तुम्ही जाऊ शकता. ग्रुप चांगला असावा असं काही नाही, PCM ग्रुप असायला पाहिजे.
पण मॅथ्स असला स्ट्रॉंग तरी चालतो, एका विषयावरती तुम्ही परीक्षा देऊ शकता आणि ही एक्झाम पास झाल्यानंतर या संस्थेमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळतं. आणि इथे ऍडमिशन झाल्यानंतर 3 प्रकारचे कोर्सेस आहेत, बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिकल, मास्टर ऑफ स्टॅटिस्टिकल, बॅचलर ऑफ मॅथमॅटिक्स, मास्टर ऑफ मॅथमॅटिक्स आणि बॅचलर ऑफ डाटा सायन्स, मास्टर ऑफ डाटा सायन्स. या 3 पैकी कोणत्याही एका कोर्सला तुम्हाला ऍडमिशन मिळेल आणि शिक्षण पूर्ण होत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी भरायची नाहीये, 1 रुपया खर्च नाही, हॉस्टेल फी नाहीये, मेसची फी नाहीये, ट्युशन फी नाहीये. उलट विद्यार्थ्याला महिन्याला 5,000 रुपये गव्हर्नमेंट कडून स्टायपंड मिळतो. ग्रॅज्युएशनला असल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर 8,000 रुपये स्टायपंड मिळतो आणि जर तो विद्यार्थी JRF किंवा SRF करणार असेल तर महिन्याला 35,000 रुपये त्याला मिळतात. आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर याच संस्थेकडून 100% नोकरी मिळते. 25 लाख ते 1 कोटीपर्यंत पॅकेज मिळतं. किती? 25 लाख ते 1 कोटीपर्यंत पॅकेज मिळतं आणि जॉब द्यायची पूर्णपणे जबाबदारी या संस्थेची. फक्त 12वी नंतर तुम्ही तिथे ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. मग अशा एंट्रन्स एक्झाम मी सांगतोय की 12वी नंतरची एंट्रन्स एक्झाम ही त्या विद्यार्थ्याच्या जॉबची फायनल एक्झाम. परत त्याला UPSC MPSC कडे जायची गरज नाही. आपला हा गैरसमज आहे की UPSC केल्यानंतरच क्लास 1 होत आहे, MPSC केल्यानंतरच क्लास 1 होत आहे, असं नाहीये. UPSC MPSC मधून फक्त 2% नोकऱ्या मिळतात, 98% नोकऱ्या ह्या बाहेरच्या मार्गाने मिळतात. किती म्हणतोय मी? 98% सरकारी नोकऱ्या इतर मार्गाने मिळतात. आपल्याला फक्त UPSC MPSC 2%च नोकऱ्या देते. हे 2% सेक्टर माहित आहे. आणि UPSC MPSC म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, RTO, रेव्हेन्यू, पोलीस डिपार्टमेंट संपलं. ह्याच्या पलीकडे UPSC MPSC नाहीये. मग तुम्ही विचार करायचा आहे, गाडी मोठी की गाडीचं स्टेअरिंग मोठं? काय मोठं? सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे देश चालवण्याची व्यवस्था आहे. जिल्हा परिषद चालवण्यासाठी 1 CEO पुरेसा आहे, तहसील कार्यालय चालवण्यासाठी 1 तहसीलदार पुरेसा आहे, कलेक्टर ऑफिस चालवण्यासाठी 1 जिल्हाधिकारी पुरेसा आहे. हे स्टेअरिंग आहे हो. त्या स्टेअरिंग वरती किती जणांनी तुटून पडायचा हा तुमचा विषय आहे. या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट मधून म्हणजे ही खरे तर 1931 ला स्थापन झालेली संस्था 1959 ला केंद्र सरकारकडे अधिकृतरित्या आली आणि 1959 ते 2024 या 65 वर्षामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना इथे ऍडमिशन मिळालं त्या प्रत्येक विद्यार्थ्याला जॉब मिळालाय. आणि ही जागतिक लेवलची मॅनपॉवर तयार करणारी संस्था, केवळ भारतातच नव्हे तर जागतिक लेवलला सुद्धा इथून प्लेसमेंट्स मिळतात. माझ्या आजपर्यंतच्या अभ्यासानुसार या संस्थेतून बाहेर पडलेले फक्त 2% विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये जातात, बाकीचे 98% विद्यार्थी हे प्रायव्हेटला जातात. का? तर गव्हर्नमेंटला 18 ते 20 लाखांनी सुरुवात होते आणि प्रायव्हेटला 1 कोटी 1.5 कोटीने सुरुवात होते. मग आजचा ट्रेंड वेगळा आहे. तो तुमचा आमचा काळ गेला सरकारी नोकरी मिळवण्याचा. आजचा विद्यार्थी पॅकेज किती आहे हा विचार करतो. मग इथं जर शिक्षण तुम्हाला मिळालं या संस्थेमध्ये तर तुमचं करिअर झालं. तुम्हाला परत मागे फिरून वळून बघायची काही गरज नाही आणि आई वडिलांना सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय, ती त्या संस्थेची जबाबदारी आहे. यानंतर मी दुसरी संस्था सांगेन. आपल्या देशामध्ये रेल्वे आहे, परंतु रेल्वे स्वतःची मॅनपॉवर स्वतः तयार करते. रेल्वेचे इन्स्टिट्यूट्स महाराष्ट्रामध्ये पण आहेत आणि भारतात पण आहेत. महाराष्ट्रामध्ये रेल्वेची कॉलेज नाशिक आणि पुण्याला आहे. इथे सुद्धा 12वी नंतर तुम्हाला ऍडमिशन मिळतं आणि रेल्वेमध्ये इंजिनिअरिंग पण आहे, BSc पण आहे, BBA पण आहे. म्हणजे अकाउंटचा विद्यार्थी त्यांनीच तयार करतात. त्यानंतर BSc MSc लॉजिस्टिक म्हणजे माल वाहतूक त्याचा विद्यार्थी त्यांनीच तयार करतात आणि टेक्निकल विद्यार्थी सुद्धा रेल्वे तयार करते. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे, परंतु तो क्लास 3 साठी आहे, क्लास 4 साठी आहे. जर क्लास 1 रेल्वेमध्ये येत असेल तर रेल्वेकडूनच येतो आणि रेल्वे स्वतः तयार करते. आणि यासाठी ऍडमिशन प्रोसेस 12वी नंतर आहे. 12वी नंतर एंट्रन्स एक्झाम पास झाला, त्या JEE नीट सोडून द्या, ते आपल्याला तेवढंच माहिती आहे. इतर एंट्रन्स एक्झाम भरपूर आहेत. त्यांची एंट्रन्स एक्झाम पास झाला तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळतं 5 किंवा 6 वर्षाचं. 5 वर्ष म्हणजे तुम्ही BSc MSc केला तर 5 वर्ष, BTech MTech केला तर 6 वर्ष, BBA MBA केला तर 5 वर्ष. 5 किंवा 6 वर्षानंतर डायरेक्ट रेल्वेमध्ये तुम्ही क्लास 1 किंवा क्लास ऑफिसर म्हणून जॉईनिंग करता. परीक्षा नाही, परीक्षा एकदाच आहे 12वी नंतर. 12वी नंतर एकदाच परीक्षा तुम्हाला द्यायची. यानंतर इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटमध्ये जायचं असेल तुम्हाला, तपास संस्थांमध्ये, तपास संस्था माहित असतील, CBI, IB, NIA ह्या संस्था माहित असतील. बरं CBI, IB, NIA कदाचित माहित नसेल, ED तरी माहित असेल सगळ्यांना. ED माहित नाही कोणाला? ED सगळ्यांना माहिती आहे. मग या तपास संस्था आहेत, या तपास संस्थांमध्ये जायचं कसं? ह्या संस्था 8-15 दिवसाला नाव येतं, EDने ह्याला अटक केली, त्याच्यावर धाड टाकली, 500 कोटी सापडले, 300 कोटी सापडले. वाचतो आपण बातम्या. पण या संस्थेमध्ये जायचं असेल तर मला काय करायला पाहिजे? हो, एखाद्या पालकाच्या मनात येत पण असेल हो की ह्या संस्थेत माझ्या मुलाने जावं, पण मार्गदर्शन माहिती कुठे मिळणार? माहिती कुठेच मिळत नाहीये. मी तुम्हाला धाडसाने सांगेन की कायदेशीर सल्ला घ्यायला तुमच्या गावात वकील आहेत, आर्थिक सल्ला घ्यायला तुमच्या गावात CA आहे आणि
मेडिकल संदर्भात म्हणजे वैद्यकीय सल्ला घ्यायचा असेल तर तुमच्या आजूबाजूला डॉक्टर आहे, मला सांगा तुमच्या मुलांच्या शिक्षणामधला योग्य मार्गदर्शक तुमच्या जवळ आहे? तुम्हाला हे मार्गदर्शक सल्ला देणारी माणसं भरपूर मिळतील, आर्थिक सल्लागार असेल, कायदेशीर सल्लागार असेल, तुमच्या आरोग्याविषयीचा सल्ला देणारी माणसं भरपूर मिळतील, परंतु तुम्ही लाखो रुपये जर दिला ना तर तुम्हाला करिअर विषयीचा योग्य मार्ग दाखवणारा माणूस मिळणार नाहीये. मी एवढं सांगण्याचं माझं कारण हे आहे की मलाही अनेक प्रश्न पडले होते. मलाही शिक्षण व्यवस्थित म्हणजे मी स्वतः शिक्षक असताना मलाही अनेक प्रश्न पडायचे, अरे हे तर एवढंच आहे, एवढंच का, ह्याच्याशिवाय पण असू शकतं ना. मग ह्या एका प्रश्नाच्या शोधासाठी केवळ युपीएससी एमपीएससी एवढंच आहे का, मग ह्याच्याशिवाय काय आहे की नाही हे बघण्यासाठी मी भारतातल्या जेवढ्या आजच्या नामांकित युनिव्हर्सिटी आहेत ना, अशी भारतातली कोणती युनिव्हर्सिटी नाही की त्याला मी व्हिजिट केलेली नाहीये, आणि असं कोणतं गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट नाही की तिथेच मी गेलेलो नाहीये. माझे बोलण्याचे विषय जर म्हटला तर करिअर विषयीचं मार्गदर्शन करण्याचे माझे विषय जवळजवळ 170 आहेत. 170 विषयांवरती बोलतो. म्हणजे फिजिक्स मधून स्टार्ट टू एंड कसा असणार, तुम्ही इलेक्ट्रिकल घेणार असाल तर इलेक्ट्रिकल मधून स्टार्ट टू एंड कसं असणार, कम्प्युटर सायन्स घेणार असाल तर कम्प्युटर सायन्स मध्ये स्टार्ट टू एंड कसा असेल, फार्मसी करणार असाल तर फार्मसी कुठून कुठपर्यंत करावी, असे 170 विषय आहेत आणि 170 विषयांवरती बोलतो. आणि ह्या विषयांवरती बोलायला मला कुठल्याही नोट्सची गरज नाही. तुम्ही कधीही कुठेही केव्हाही प्रश्न विचारला तर मी सुरुवात करतो. आणि एक विषय मला सांगायला 1.5 ते 2 तास लागतो. फिजिक्स तर फिजिक्स 2 तास मी फिजिक्स वरती बोलतो की करिअर इथून इथपर्यंत जात आहे. असे 170 विषय. आणि हे सगळं नॉलेज मिळवायला मी पूर्ण भारत फिरलोय 7 वर्ष. 7 वर्षाचा माझा प्रवास आहे. काश्मीर टू कन्याकुमारी म्हणतात ना. मग प्रत्येक राज्यामध्ये ज्या नामांकित संस्था आहेत ना त्या प्रत्येक नामांकित संस्थेमध्ये जाऊन स्वतः माहिती कलेक्शन केलंय. आता तुम्हाला गुगल वगैरे मिळते, परंतु हा माझा प्रवास 2010 पासून सुरू झालेला आहे. मग एवढं आज मी बोलतोय. ते तासभर जे बोलतोय ना ते केवळ हे आहे, म्हणजे काय म्हणतो की चित्रपटाचा जसा ते हे दाखवतात टेलर, पिक्चर तो अभी बाकी आहे. म्हणजे एवढे करिअरचे भरपूर ऑप्शन्स आहेत. जसं आता सांगत होतो, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर व्हायचं असेल तर तुम्हाला 12वी नंतर एंट्रन्स एक्झाम आहे. आणि ह्या एंट्रन्स एक्झाम तुम्ही पास झाला की भारतामध्ये याची 16 कॅम्पस आहेत आपल्या देशात, आणि त्या कुठल्याही कॅम्पसला तुम्हाला ऍडमिशन मिळालं तर तुम्ही इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटला गेला. भरपूर संस्था आहेत आपल्या देशामध्ये, फक्त त्याची आपल्याला माहिती नाहीये. जर कोर्सेस म्हटला तर कोर्सेस भरपूर आहेत. आता जर इथिकल हॅकिंग हा कोर्स खूप बेस्ट आहे. हॅकर म्हणजे एखादा हॅकर काय करतो, आपल्याला ओटीपी विचारतो, लिंक पाठवतो, आपण क्लिक केलं की पैसे गेले. मग हे सुद्धा कोर्सेस तुम्ही करू शकता. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये डिसेंबर 24 अखेर, जानेवारी ते डिसेंबर 2024 मध्ये 5400 केसेस झाल्यात. कशाच्या? फसवणुकीच्या. आणि ह्या 3 महिन्यामध्ये भारतात जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिने भारतात 12,45,000 केसेस झाल्यात की ज्या ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करण्यात आल्या. आणि आज सेंट्रल गव्हर्नमेंटकडे अधिकृतरित्या हॅकरची संख्या फक्त 15,000 आहे. आणि गुन्हे किती होतात? मग याचं प्रमाण खूप व्यस्त आहे. मला सांगायचा हा विषय की ज्या आपल्या मुलांना जे शिक्षण देत आहे ना त्या शिक्षणाचं रूपांतरण नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये करायचं असेल तर मार्केट व्हॅल्यू असणारे कोर्सेस निवडा. म्हणजे माझ्या मुलाला 7-8 वर्षानंतर, समजा मुलगा तुमचा 10वीला असेल, तो 8 वर्षानंतर मार्केटमध्ये येणार आहे. तो मार्केटमध्ये आल्यानंतर माझ्या मुलाला जॉब असणार का? नसेल तर 2007-8 पर्यंत डीएड ला खूप मागणी होती. आज डीएड वाल्यांची काय अवस्था आहे? आम्हीच तुमचं उदाहरण आहे. जर आताच आउटडेटेड कोर्स निवडला तर मग नोकरी कशी मिळणार? मग आउटडेटेड कोर्सेस कोणते, कुठला कोर्स मार्केटमधून बाहेर पडणार आहे आणि कुठला कोर्स येणार आहे ह्याच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. लास्टला मी सांगेन की ऍक्च्युअल सायन्स हा एक विषय आहे की ज्या कंपन्या भारतामध्ये जगभरात प्रसिद्ध आहेत, अमेझॉन असेल किंवा टेस्ला असेल किंवा झोमॅटो असेल, कुठलीही कंपनी असेल की ज्या प्रसिद्ध आहेत, किंवा रिलायन्स असेल, गुगल असेल किंवा LIC असेल, ह्या 2 कंपन्या प्रसिद्ध, कुठलीही कंपनी टॉपला असते, त्याच्या मागे 2 ब्रेन असतात, एक ऍक्च्युअल ब्रेन आणि एक स्टॅटिस्टिकल ब्रेन. मग स्टॅटिस्टिकल मध्ये पण करिअर करता येतं, ऍक्च्युअल सायन्स मधून पण करिअर करता येतं. 12वी नंतर विशेषतः ही बाब आज मी सांगेन की आपल्याला 3 प्रकारचे शिक्षण पद्धती माहित आहेत. 3 प्रकारच्या, एक ITI, दुसरा डिप्लोमा, तिसरा डिग्री. डिग्री आर्ट, सायन्स, कॉमर्स, फार्मसी, नर्सिंग, इंजिनिअरिंग, मेडिकल ही डिग्री. डिप्लोमा आपल्याला माहिती आहे, ITI माहिती आहे. पण जगभरात किंवा भारतात 5 प्रकारच्या शिक्षण पद्धती आहेत, आपल्याला 3च माहिती आहेत. 4था प्रकार आहे लेवल वाईज एज्युकेशन आणि 5वा प्रकार आहे लायसन्स एज्युकेशन. मग आपल्याला हे कोर्सेसच माहित नाहीत.
लेव्हल वाईज एज्युकेशनचा हा पहिला प्रकार मी सांगतो. असे अनेक प्रकार आहेत. ऍक्च्युअल सायन्स हा लेव्हल वाईज एज्युकेशनचा प्रकार आहे. इथे 15 लेव्हल असतात. 12वी नंतर ही एंट्रन्स एक्झाम अगदी सीईटी लेव्हलचे कोणताही विद्यार्थी, सायन्सला असणं गरजेचं, मॅथ्स इंग्लिश विषय असणं गरजेचं, कसलाही विद्यार्थी परीक्षा पास होऊ शकतो. पहिल्या 5 लेव्हल आहेत तो सहज पास होईल, पण तिथून पुढे कस लागेल त्या विद्यार्थ्याच्या प्रॅक्टिसवरती ते अवलंबून असेल. मग ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन मिळतं. ऍडमिशन मिळाल्यानंतर इथं डिग्री नाही आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असा प्रकार नाही. इथं लेवल आहे. पहिल्या 5 लेवल पास झाल्यानंतर तुम्हाला कोणती संस्था, कोणती कंपनी 4 ते 5 लाख रुपयाची सॅलरी देते वार्षिक. एक कंपनी म्हणजे शिक्षण घेत असताना सेकंड किंवा थर्ड इयर, म्हणजे आपल्या भाषेत थर्ड इयर म्हणा, सेकंड इयर म्हणा, म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात असतानाच तुम्हाला 4 ते 5 लाख रुपयाचं इन्कम सुरू होईल. आणि तिथून पुढे प्रति लेवलला 2 लाख रुपये मिळतात. अशा 15 लेवल आहेत. 15 लेवल पूर्ण केल्यानंतर एका कंपनीकडून तुम्हाला 30 लाख रुपये मिळतात. हा कन्सल्टन्सी जॉब आहे. जसा सीए 40, 50, 100 कंपन्यांचं ऑडिट करू शकतो, तसा हा व्यक्ती कितीही कंपन्यांना कन्सल्टन्सी देऊ शकतो. मग समजा 50 कंपनी मिळाल्या, एका कंपनीकडून 30 लाख, तर वार्षिक 15 कोटी रुपये मिळाले. 100 कंपन्या केला तर तुम्हाला 30 कोटी रुपये मिळाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे. 140 कोटीमध्ये हा कोर्स पूर्ण करणाऱ्या लोकांची संख्या फक्त 458 आहे. किती लोकांनी हा कोर्स पूर्ण केलाय? फक्त 458. लोकसंख्या 140 कोटी. आपले सगळे अडकले इंजिनिअरिंग मध्ये, मेडिकल मध्ये. आपल्याला मार्ग माहितीच नाहीये. आणि हे जेवढं जेईला पर्सेंटेज मिळवावं लागतं ना, इथं काही नाही. 50% आहे, 50% मिळवा या. हा तुमच्या एफर्टचा प्रॅक्टिस आहे. जसा वकील प्रॅक्टिस करतो, सीए प्रॅक्टिस करतो, तसा हा प्रॅक्टिसचा विषय आहे. इथं पास नापास हा प्रकार नाहीये. तुमच्या 4-5 लेवल झाल्या तरी पण सहज तुम्ही कोटभर रुपये मिळवता. 5 लेवल झाल्या तर एका कंपनीकडून 10 लाख रुपये मिळाले. 10 कंपनी केला, कोटभर रुपये मिळाले. युरोपियन कंट्रीमध्ये ह्या व्यक्तींना खूप मागणी आहे. आपल्या देशात LIC टॉपची इन्शुरन्स कंपनी आहे. ह्या इन्शुरन्स कंपनीला हे प्लॅन देणारी माणसं युरोपियन आहेत. आपल्या देशातून प्लॅन तयार होत नाहीत. LICचे, GICचे जे प्लॅन आहेत ना, इथं होत नाहीत, कारण ह्यांनी युरोपियन कंट्रीतल्या लोकांना हे कामं दिली आहेत. मग आपली भारतीय लोक सुद्धा ह्यामध्ये तयार होणं गरजेचं आहे. असे अनेक कोर्सेस आहेत. जर तुम्हाला इस्रो मध्ये जायचं असेल तर इस्रो स्वतःच्या संस्था, इन्स्टिट्यूट्स आहेत. BRC मध्ये जायचं असेल, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, न्यूक्लिअर पॉवर प्लांट, अणु ऊर्जा केंद्र, यांच्या स्वतःची 5 कॉलेजेस आहेत देशात. रेल्वेची कॉलेजेस आहेत, LICची कॉलेजेस आहेत. बँकिंग मध्ये जायचं असेल तर बँकिंगची सुद्धा इन्स्टिट्यूट्स आहेत. आपला गैरसमज काय माहितीये का? बँकिंग मध्ये जायचं असेल तर कॉमर्सला जायला लागतं. हा मागच्या 10-15 वर्षापूर्वीचा फंडा होता. आता कॉमर्स आणि बँकिंगचा काही संबंध राहिलेला नाही. IBPSची एक्झाम, जशी MPSCची एक्झाम आहे ना, तशी IBPSची एक्झाम आहे, बँकिंगसाठी कंडक्ट केली जाते. या IBPSच्या एक्झामला अकाउंट्स आणि कॉमर्सचा एक प्रश्न विचारला जात नाही. आणि आपल्याला वाटतं की कॉमर्सला गेल्यानंतर बँकिंग मध्ये जॉब मिळेल. आपला गैरसमज आहे, माहितीचा अभाव आहे. आता बँकिंगचा आणि कॉमर्सचा काही संबंध राहिलेला नाही. हे कोर्सेस तुम्ही बाहेरून सुद्धा करू शकता. मग बँकिंग मध्ये जर टॉपच्या पोस्ट मिळवायचे असतील ना, तर तुम्हाला बँकिंग इन्स्टिट्यूट मध्ये जायला पाहिजे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स पुण्याला आहे, बेंगलोरला पण आहे. पण आपल्याला ह्या संस्थाच माहित नाही. या संस्थेत फक्त प्रवेश घ्या 12वी नंतर, झालं तुमचं शिक्षण पूर्ण झालं की जॉब द्यायचं त्यांचं काम आहे. आणि ही लोक इन्शुरन्स किंवा बँकिंग सेक्टरला येतात ना, ते ब्रांच लेवलला येत नाहीत, डिरेक्टली जिल्हा लेवल, झोनल लेवल किंवा रिजनल लेवलला येतात. येताना जिल्ह्याचा अधिकारी किंवा 5 जिल्ह्यांचा अधिकारी म्हणून येतो, 10 जिल्ह्यांचा अधिकारी म्हणून येतो, किंवा स्टेट लेवलला तो प्रमुख म्हणून येतो, किंवा एखाद्या बँकेचा CEO म्हणून तो येतो. आपल्याला हे मार्ग माहित नाहीयेत. असे भरपूर मार्ग आहेत. अहो, शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल ना, तर शेअर मार्केटच्या सुद्धा अधिकृत इन्स्टिट्यूट्स आहेत. मग आपल्याकडे इथं कदाचित जयसिंगपूरला शेअर मार्केटचा क्लास असेल, तुमच्या गावात पण असू शकेल, सांगलीमध्ये पण आहे. नसीब घेऊन आला, प्रारब्ध घेऊन आला, ते मी म्हणत नाहीये. तो काहीतरी गॉड गिफ्ट घेऊन आलाय, त्याच्याकडे काहीतरी कलागुण आहेत, पण आपल्याला ते ओळखत नाही आहे. डिझायनिंग सेक्टर असं आहे की त्या विद्यार्थ्याकडे भलेही काही बौद्धिक क्षमता नसेल तर तो विद्यार्थी त्याच्या कलेवरती जाऊ शकतो. आज आपल्या देशात सर्वात जास्त जर पॅकेज मिळत असतील ना, तर ते डिझायनिंग मध्ये मिळतात. सर्वात जास्त पॅकेज डिझायनिंग मध्ये. कलाकार जन्माला यावा लागतो, कलाकार तयार करता येत नाही. कला ही उपजत असते, जन्मजातच असते, बाय बर्थ असते, आणि ही गॉड गिफ्ट असते. मग जर तुमच्या मुलाकडे नुसतं ड्रॉइंग जरी असेल ना, तर ड्रॉइंग चांगलं असल्यानंतर तुम्हाला IIT ला ऍडमिशन मिळू शकतं. इंजिनिअरिंगलाच केवळ IIT ला ऍडमिशन मिळते असं नाही. आणि IIT पेक्षा डिझायनिंग मध्ये NID, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग, ही IIT पेक्षा बेस्ट आहे. मग या संस्थांमध्ये सुद्धा तुम्ही करिअर करू शकता. फक्त आपल्याला माहित नाही की आपण करिअर कुठे करावं, म्हणजे कुठल्या संस्थेमध्ये जावं.
प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता तेवढी नसते. 1-2% विद्यार्थी फक्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात, ब्रिलियंट 2% विद्यार्थी असतात, 98% विद्यार्थी सामान्य असतात. मग सामान्य विद्यार्थ्यांनी करिअर करायचं नाहीये, त्याला शिक्षण घ्यायचं नाहीये, त्याच्यासाठी सुद्धा शिक्षण आहे. मागच्या वर्षी माझ्याकडे एक विद्यार्थी होता, वेदांत जगदाळे म्हणून, वेदांत संदीप जगदाळे, हा भोसे मिरज तालुक्यातला विद्यार्थी. हा माझ्याकडे आला त्यावेळेस त्याला 55% 10वीला मार्क्स होती, 12वी मध्ये त्याला 60च्या वरती न्यायचं होतं, 66% मार्क्स मिळाली. आज हा विद्यार्थी एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगला आहे. किती टक्क्याचा विद्यार्थी? 55% विद्यार्थी. काय करतोय? एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग करतोय. मला माहित होतं की हा विद्यार्थी थिअरीला चालणार नाहीये, हा विद्यार्थी चांगली मार्क्स मिळवू शकणार नाहीये. मग त्याला कोर्स सुचवला, जसं 2 व्हीलर दुरुस्ती करण्यासाठी काय पाहिजे? डिग्री पाहिजे. गाडी दुरुस्त करायला काय पाहिजे? डिग्री, कौशल्य पाहिजे. मग तो विमान दुरुस्तीच्या कोर्सला गेला, एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग झालं. तो 4 वर्ष शिक्षण करेल, 2 वर्ष कॉलेजमध्ये करेल, 3रं वर्ष एअर इंडियाला करेल आणि तिथंच एअर इंडियामध्ये 4थ्या वर्षी इंटर्नशिप मिळेल. 4 वर्ष पूर्ण झालं त्याला 12 लाखाचं पॅकेज मिळेल. पालक खुश आहे. अहो, माझा 55% मुलगा 12 लाख रुपये जर घेणार असेल तर आश्चर्य आहे. म्हणून सर्वात महत्वाचं, तुमचा मुलगा किती क्षमतेचा आहे, किती बौद्धिक म्हणजे हुशार आहे, ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शक जर चांगला असेल ना तर तो विद्यार्थी यशस्वी होतो, हा माझा विश्वास आहे. फक्त योग्य मार्गदर्शक असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार नाही सिलेक्शन होत तर मग मी 4-5 प्रकारचे सांगितले ना, म्हणजे टेक्निकल ITI जाऊ शकतो, तुम्ही डिग्री घेऊ शकता, डिप्लोमा करू शकता, लायसन्स मिळवू शकता किंवा लेव्हल वाईज एज्युकेशन मिळवू शकता. आणि नसेल तर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर आपल्या देशात व्यावसायिक उद्योजक बनवणाऱ्या संस्था भरपूर आहेत, आपल्याला माहित नाहीत. 12वी नंतर जर तिथे ऍडमिशन झालं तर तिथून शिक्षण घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याने त्याची कंपनी कशी उभी करावी, त्याची फर्म कशी उभी करावी, त्याला इकॉनॉमिकली फंडिंग कसं होणार, मार्केटिंग कसं करायचं, हे सगळं 5 वर्षात शिकवलं जातं. आणि पैशासहित त्या विद्यार्थ्याला उद्योग उभारून द्यायची जबाबदारी शासनाची आहे. भरपूर कोर्सेस आहेत. फक्त आपण अडकलो इंजिनिअरिंग मध्ये आणि मेडिकल मध्ये, अडकलो आपण JEE नीट मध्ये, अडकलो आपण UPSC MPSC मध्ये. हे खूप नॅरो म्हणजे कमी चिंचोळा भाग आहे, यात सगळेच बसू शकणार नाहीयेत. म्हणून विचार करायचा आहे तुम्हाला तुमच्या मुलांचा, कोणती अकॅडमी चांगली, कोणती शाळा चांगली, याच्यापेक्षा मला एवढं सांगावं वाटतं, तुमचा निर्णय चांगला आहे का, तुम्ही जो मार्ग निवडलाय तो चांगला आहे का. कुठल्याही मार्गाने जावा, तुम्ही यशस्वी होणार. एक उदाहरण सांगतो, नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गुजरातला आहे. इथे 5 प्रकारचे कोर्सेस आहेत. BTech MTech आहे, BSc MSc आहे, त्यानंतर लॉ पण इथे आहे, BBA MBA आहे आणि BA MA आहे. 5 कोर्स आहेत. 5 पैकी कुठल्याही कोर्सला जावा, 5 पैकी कोणत्याही कोर्सला जावा, तुम्हाला तेवढंच पॅकेज मिळणार. BTech MTech वाल्याला जे पॅकेज मिळाले ते BA MA वाल्याला पण तेच मिळणार, BBA MBA वाल्याला पण तेच मिळणार, BSc MSc वाल्याला सुद्धा तेच मिळणार. प्रत्येकाचं काम वेगळं आहे पण पोस्ट मात्र सेमच आहे. नाव वेगळं असेल पोस्टचं पण पॅकेज तेवढंच आहे, सॅलरी तेवढीच आहे आणि हुद्दा पण तसाच आहे, क्लास 1च आहे. BTech MTech केला तो टेक्निकल ऑफिसर होतो, BBA MBA केला तर मॅनेजमेंट मधला तो माणूस होतो, BSc MSc केला तर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला येतो, लॉ केला तर ते प्रूव्ह करण्याचं काम त्याच्याकडे असतंय. आपल्या देशात अशी लॉ कॉलेजेस आहेत की IIT मध्ये सुद्धा लॉचा कोर्स आहे. फक्त IIT मध्ये इंजिनिअरिंग आहे असं नाही, IIT मध्ये लॉ आहे. आणि IITचं लॉ करायचं असेल तर आधी बॅचलर ऑफ लॉ व्हावं लागतं, मग तिथं बॅचलर ऑफ लॉलाच ऍडमिशन मिळतं. आठ काय IIT मध्ये लॉ करायचं असेल तर आधी इथं BA BSc LLB करा आणि ती LLB झाल्यानंतर पुन्हा IIT मध्ये 3 वर्षाचा LLB कोर्स करा. आणि IITचं LLB हे जागतिक लेवलला वकील तयार केलं. म्हणजे जसं तुम्ही बसला ना तसं कोर्ट भरवलं जातं, दावे प्रति दावे सगळं साक्षात कोर्ट उभा केलं जातं. आणि इथं टीचिंगला येणारा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश गेस्ट लेक्चरर असतो, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश गेस्ट लेक्चरर, जगातील जागतिक नामांकित कायदेतज्ञ तिथे शिकवायला येतात. अहो एवढंच काय, आपल्या देशात रिझर्व्ह बँकेची संस्था आहे IGDR म्हणून. ही संस्था इकॉनॉमिक्स मधली टॉपची मॅनपॉवर तयार करते. रिझर्व्ह बँकेच्या अगदी समोर ही इन्स्टिट्यूट आहे. इथं जायचं असेल तर त्यांची एंट्रन्स एक्झाम आहे. ही एंट्रन्स एक्झाम पास झाला आणि तिथलं शिक्षण पूर्ण झालं तर डिरेक्टली तुम्ही डेप्टी गव्हर्नर पदापर्यंत जाऊ शकता. नसेल तर कुठल्याही बँकेचा CEO किंवा कुठल्याही उच्च लेवलचं पद मिळतं. आणि बँकिंग मधली टॉपची मॅनपॉवर तयार करणारी ही जगातली एकमेव संस्था आहे. जगातली एकमेव संस्था आहे, लक्षात घ्या. कुठली? IGDR.
एवढी टॉपची संस्था, म्हणजे एवढे व्यक्ती तयार केले जातात. ज्यावेळेस अमेरिकेची सिटी बँक 2008-9ला लेमन ब्रदर्स ही कंपनी दिवाळखोरीत निघाली, त्यानंतर अमेरिकेची सिटी बँक दिवाळखोरीत निघाली आणि ही बँक बंद पडण्याच्या अवस्थेत लॉस मध्ये गेल्यानंतर भारतातला, महाराष्ट्रातला एक व्यक्ती त्यांनी बोलवला. त्यांचं नाव आहे विक्रम पंडित. हे नागपूरचे व्यक्ती आहे आणि हे बँकिंग मधली, म्हणजे त्यामधलं तज्ञ असणारी व्यक्ती 3 वर्षासाठी करार केला. आणि सिटी बँक अमेरिकेची जगातल्या 100 पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांच्या शाखा आहेत. आणि या सिटी बँकेला तोट्यातून, नुकसानीतून बाहेर काढण्याची जबाबदारी विक्रम पंडितांनी घेतली आणि विक्रम पंडितांनी 3 वर्षात ही बँक फायद्यात आणली. हा आपला भारत आहे, हा आपला महाराष्ट्र आहे. पण आपल्याला माहित नाही की त्याला घडवणारी संस्था कोणती, ते कोणत्या संस्थेत तयार झाले हे मात्र माहित नाही. म्हणून आपल्याकडे पोटेन्शियल आहे, आपल्याकडे खूप नॉलेज असणारी मुलं आहेत, आपल्याकडे खूप म्हणजे असे विद्यार्थी आहेत ना, पण त्या विद्यार्थ्यांचं एवढं नुकसान होतं की ते न सांगता येणारं नुकसान आहे. म्हणून पालक मित्र, माझी एवढीच विनंती असेल तुम्हाला, तुम्ही कोणती शाळा निवडताय, कोणता क्लास निवडताय, कोणती अकॅडमी निवडताय, ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही कोणता मार्ग निवडताय, तुम्ही कोणतं ध्येय निवडताय आणि मग ते ध्येय साध्य करण्यासाठी मग काय करायला पाहिजे, मग त्याचा एक्झाम पॅटर्न काय, सिलेक्शन प्रोसेस काय, सिलेबस काय, हा नंतरचा पार्ट आला. पण आधी ध्येय तर निवडा. मग ध्येय जर निश्चित नसेल ना, तर तुम्ही तुमच्या मुलांचं शिक्षण आजपर्यंत जसं चालत आलं तसंच चालू राहणार. आणि हे बेभरवशाचं आहे. बेभरवशाचं तुम्ही जे शिक्षण घेताय आज बेभरवशाचं आहे. कुठलाही भरोसा नाहीये, कुठे जाणार, काय करणार, काही निश्चितता नाहीये. मग आपले विद्यार्थी, पतंगाचा दोर तुटल्यानंतर ज्या पतंगाची अवस्था जशी होती ना, तसं शिक्षण झाल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांची अवस्था असते. तुम्हाला जर तुमच्या मुलांचं भलं करायचं असेल, प्रत्येक पालकाला वाटतं माझ्या मुलाचं भलं व्हावं, माझ्या मुलाचं कल्याण व्हावं. कुठलाही पालक असं म्हणत नाही की माझ्या मुलाचं नुकसान व्हावं, नाहीये. प्रत्येक पालक झटतो माझ्या मुलाच्या चांगल्यासाठी, परंतु चांगलं कशाला म्हणायचं याची व्याख्या कोणाला करता येत नाही. आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये चांगलं कोण आणि कसं आहे हे ओळखता येत नाही. मी त्रयस्थ म्हणून सांगतो, माझा यात कुठला स्वार्थ नाहीये. फक्त एकच जाता सल्ला देईन की तुम्ही कोणतं शिक्षण निवडताय याच्याशी घेणं देणं नाहीये. कुठली अकॅडमी निवडताय, कोणता क्लास निवडताय, कोणतं स्कूल निवडताय, याच्याशी काही घेणं देणं नाहीये. कोणता अभ्यासक्रम निवडताय, सीबीएसई की स्टेट बोर्ड, याच्याशी पण काही घेणं देणं नाहीये. तुम्ही कोणतं ध्येय निवडताय आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय हे सर्वात महत्वाचं आहे. तर या आता जास्त वेळ भरपूर बोलण्यासारखं आहे, पण आता मी जास्त बोलणार नाहीये. फक्त 2 मिनिटासाठी तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील, तसं आता क्वेश्चन आन्सरिंगच्या सेशनचे आवश्यकता नाहीये, तरी पण तुम्हाला जर वाटत असेल काही प्रश्न विचारावा आपल्या मुलांच्या करिअर संदर्भात, तर जरूर तुम्ही 1-2 मिनिटासाठी विचारू शकता. प्रश्न विचारणाऱ्यांनी माईकवरच काय विचारायचं आहे, तुमचा काय प्रश्न आहे ते सगळ्यांना कळावं. हा सर, लायसन्स बाबतीत सांगायचं आहे. लायसन्स कोर्स म्हणजे समजा तुम्हाला पायलट व्हायचं असेल तर लायसन्स घ्यावं लागतं. म्हणजे त्याच्या रिलेटेड जे कोर्सेस आहेत ना ते लायसन्स कोर्स मध्ये येतात. म्हणजे टेक्निकल स्किल असणं गरजेचं आहे, तुमची डिग्रीची आवश्यकता तिथं नसते. पायलट होण्यासाठी लायसन्स आवश्यक आहे, 12वी नंतर तुम्ही करू शकता. सर, सगळ्यांना एक प्रश्न पडलाय. मॅडमने प्रश्न विचारलाय AI बद्दल. सगळ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे तो मॅडमने विचारलाय. आणि AI टेक्नॉलॉजी मुळे जगामध्ये बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे, ज्ञानाची किंमत शून्य होणार का, हा सगळ्यांच्या मनामध्ये असलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुम्ही द्यावं. ठीक आहे. AI बाबत तुम्ही सर्वजण उत्सुक आहात. आता AI म्हणजे कृत्रिम मानव किंवा मशीन म्हणा. आता AI मध्ये नोकऱ्या जाणार हे निश्चित आहे, परंतु वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे जागतिक लेवलचं एक मासिक आहे. ह्या मासिकमध्ये मागच्या जुलै महिन्यात आलेली बातमी अशी आहे की AI मुळे 84 मिलियन जॉब जातील आणि 97 मिलियन जॉब तयार होतील. म्हणजे जेवढे जाणार आहेत तेवढेच तयार होणार आहेत. आणि AI म्हणजे फक्त AI म्हटलं म्हणजे असं नाहीये. AI साठी खूप मोठी सिस्टम लागते आणि त्या सिस्टम चालवण्यासाठी तेवढी एनर्जी लागते, तेवढी लाईट लागते. ते अजून आपल्या देशात डेव्हलप व्हायला 8 ते 10 वर्ष लागतील. जसे आता तुम्हाला वेअर हाऊस दिसतात ना, म्हणजे तुम्ही भात काढला तिथं नेऊन ठेवू शकता, तसे त्या मशिनरी ठेवण्यासाठी तेवढे
वेअरहाऊस म्हणता येणार नाही, पण ती कुलिंग सिस्टम असणारी, हाय पॉवरला कुलिंग सिस्टम असणारी त्या यंत्रणा तुम्हाला उभ्या कराव्या लागतील आणि ते चालवण्यासाठी तेवढी वीज पुरवावी लागेल. हे सगळं झाल्यानंतर मग अजून त्याला 8 ते 10 वर्षाचा वेळ आहे. परंतु AI मध्ये करिअर करायचं असेल तर निश्चित चांगले चान्सेस आहेत. AI करायचं असेल तर इंजिनिअरिंगला जावा असं काही नाही. आणि सर्वात महत्वाचं कम्प्युटर सायन्स विषयी माझं मत असं आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. कम्प्युटर सायन्स विषयी माझ्या अनुभवाने सांगतो की तुम्ही बीटेक केला किंवा BCA केला, BCS केला, काही संबंध नाहीये. तुम्हाला कम्प्युटर सायन्सच्या किंवा गुगलच्या लँग्वेज किती येतात, कम्प्युटरच्या लँग्वेज किती येतात. तुम्ही बीटेक केला आणि तुम्हाला कम्प्युटरच्या लँग्वेज येत नसतील तर तुमचं नॉलेज शून्य आहे. अगदी असे काही विद्यार्थी आहेत की जे 12वी नंतर त्यांनी कोणतेही शिक्षण घेतलेलं नाही, शिक्षण थांबवलंय आणि त्यांनी हे लायसन्स मिळवले. आता मॅडमनी लायसन्स कोर्सचा विषय सांगितला, लायसन्स मिळवले म्हणजे गुगलच्या लायसन्स किंवा वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांचे लायसन्स मिळवलेत. आणि ह्या लँग्वेज हा पहिली स्टेप झाली. लँग्वेज झाल्यानंतर मग लायसन्सला सुरुवात होते आणि ह्या लायसन्स मिळाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जॉब मिळतो, डिग्रीचा संबंध येत नाहीये. आता AI मध्ये करिअर करायचं असेल तर मी एवढं सांगेन, जर AI करायचं असेल तर तुमच्याकडे पायथॉन ही लँग्वेज असणं गरजेचं आहे. गुगलची जी पायथॉन लँग्वेज आहे, पायथॉन मध्ये तुम्ही एक्सपर्ट व्हा, तुम्ही AI मध्ये एक्सपर्ट व्हा. जर तुम्हाला सायबर सिक्युरिटी मध्ये जायचं असेल, हॅकर व्हायचं असेल तर मग तुमच्याकडे जावा ऍडव्हान्स ही लँग्वेज असायला पाहिजे. आणि जावा ऍडव्हान्स केला की तुम्ही हॅकर झाला. त्यामध्ये जे 2 प्रकार आहेत हॅकिंग मध्ये सुद्धा, मग त्या 2 प्रकारामध्ये तुम्ही करिअर करू शकता. म्हणजे कुठे करावं, डिफेन्सिव्ह मध्ये करावं किंवा ऑफेन्सिव्ह मध्ये करावं हा तुमचा निर्णय आहे. परंतु ऑफेन्सिव्ह मध्ये भरपूर जॉब आहेत. डिफेन्सिव्ह म्हणजे संरक्षण करणे आणि ऑफेन्सिव्ह म्हणजे संरक्षण करून हॅक करणे, हे 2 प्रकार येतात. त्यामुळे जर तुम्हाला हॅकिंग सेक्टरमध्ये जायचं असेल, बँकिंग सेक्टरमध्ये जायचं असेल तर जावा ऍडव्हान्स ही लँग्वेज असायला पाहिजे. आणि जर तुम्ही AI मध्ये येणार असाल तर पायथॉन लँग्वेज असायला पाहिजे. ह्या 2 लँग्वेज असतील किंवा ह्यापैकी एक जरी निवडला तरी चालतंय. मग AI प्रत्येक सेक्टरमध्ये येणार आहे, AI प्रत्येक सेक्टरमध्ये येणार आहे. आणि AI मुळे जॉब जरी जाणार असले तर AI मुळे जॉब निर्माण पण होणार आहेत, कारण ते हँडल करण्यासाठी, ते चालवण्यासाठी तेवढी मॅनपॉवर लागणार पण आहे. फक्त एक आहे की जो अपडेट झाला तो टिकला, जो अपडेट करू शकत नाही स्वतःला तो मात्र ह्यातून बाहेर पडणार. मग तुम्ही राजीनामा द्या. आता बँकिंग प्रणाली खूप बदलली, ज्यांना ते अपडेट करता आलं नाही त्यांनी राजीनामा दिले, BRS घेतला आणि जे अपडेट झाले ते टिकून राहिले. आणि आज एकच जॉब, एकच कला असून चालणार नाही, तुम्हाला वर्सटाईल व्हावं लागेल. म्हणजे मल्टीटास्किंग तुमच्याकडे असायला पाहिजे की अनेक स्किल्स असल्यानंतर तुम्ही जॉब टिकवू शकता. AI बेस्ट आहे, परंतु AI करणाऱ्यांची संख्या पण तेवढीच असणार आहे. सर धन्यवाद. फक्त इथे बसलेल्या सगळ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न ते विचारू शकणार नाही की सगळं नाटक करता येतं परंतु पैशाचं नाटक बसलेल्या कोणालाही करता येत. तर जगामध्ये अशी सिस्टीम कुठं आहे की कमी पैशामध्ये चांगल्या क्वालिटीचं शिक्षण जगामध्ये कुठं संधी उपलब्ध आहे ते तुम्ही 2 मिनिटांमध्ये सांगावं. कारण का भारतामध्ये जर साधं BAMS ला अंकलेलं घालायचं झालं, मार्क कमी असेल तर 40 लाख रुपये द्या, मायनी खटाला घालायचं झालं तर 50 लाख द्या BAMS ला. तर जगामध्ये अशा कुठं संधी आहेत की भारतापेक्षा स्वस्त शिक्षण आणि सगळ्यांना संधी मिळू शकते, हे महत्वाचं सांगा तुम्ही. आपल्या भारतात, महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आहेत, फक्त त्यांची नावं आपल्याला माहित नाहीत की जिथं मोफत शिक्षण मिळते. ज्या आता मी संस्था सांगितल्या त्याही मोफत शिक्षणच देतात. जसं ISI सांगितलं, IGDR सांगितलं, आयसर आहे, इथे सुद्धा मोफत शिक्षण मिळत आहे. भारतामध्ये IITच्या लेवलची किंवा IITच्या समकक्ष असणारी एक युनिव्हर्सिटी आहे, म्हणजे ती जाधवपुरा युनिव्हर्सिटी. जाधवपुरा युनिव्हर्सिटीमध्ये जायसाठी JEEची आवश्यकता नाही, तर त्यांची 12वी नंतर स्वतःची एंट्रन्स एक्झाम आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं तर जाधवपुरा युनिव्हर्सिटीचं रँकिंग जे नॅशनल रँकिंग 10 नंबर आहे. IIT 23 आहेत, तरी पण जाधवपुरा युनिव्हर्सिटी IIT नाही, NIT नाहीये, पण ही 10 नंबरला येते. इथे ऍडमिशन घेण्यासाठी फक्त 9,700 रुपये खर्च आहे वार्षिक. यांचं बीटेक 40,000 पूर्ण होतंय आणि IITचं बीटेक 16 लाखात पूर्ण होतंय. इथे गेला तर आजपर्यंत जाधवपुरा युनिव्हर्सिटीचा रेकॉर्ड असा आहे की इथे जाधवपुरा युनिव्हर्सिटीतून बाहेर पडणारा विद्यार्थी IIT बॉम्बे, IIT बेंगलोर, IIT चेन्नई पेक्षा जास्त पॅकेज घेतो. ही गव्हर्नमेंटची संस्था आहे, इथे जाण्यासाठी त्यांची एंट्रन्स एक्झाम आहे. त्यानंतर बडोद्यामध्ये सयाजीराव गायकवाड युनिव्हर्सिटी आहे. ही युनिव्हर्सिटी सुद्धा अगदी 5 ते 6 हजारात ऍडमिशन देते वार्षिक, त्यात हॉस्टेल मेस सगळं आहे. इथं सुद्धा शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर तुम्हाला डिरेक्टली जॉब मिळतात. अशा जवळजवळ आपल्या देशामध्ये 200 पेक्षा जास्त संस्था आहेत. किती? मी आता फक्त 8-10 नावं सांगितली. अशा 200 पेक्षा जास्त संस्था आहेत की तिथं खूप क्वालिटीचं शिक्षण मिळतं आणि तिथूनच स्वतःच्या म्हणजे देशासाठी मॅनपॉवर तयार होते.
देशासाठीच ती माणसं तयार केली जातात. असे 200 पेक्षा जास्त इन्स्टिट्यूट्स आहेत. फक्त आपल्याला ज्या इन्स्टिट्यूट्स माहिती आहेत ना त्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स माहिती आहेत आणि प्रायव्हेटला गेला की मग तुम्हाला पैसा आला, पैसा खर्च करावा लागतो. मग असे भरपूर मार्ग आहेत. मग डिफेन्समध्ये जायचं असेल तर एनडीए एकच मार्ग आहे, पण एनडीए शिवाय पण भरपूर ऑप्शन्स आहेत डिफेन्समध्ये जाण्यासाठी. मेडिकलमध्ये जाण्यासाठी सुद्धा एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बीएमएस न करताही तुम्हाला डॉक्टर होत आहेत. असं नाही की बीएमएस, एमबीबीएस, बीडीएस, एमबीबीएस करावं, हे कोर्सेस न करताही तुम्ही डॉक्टर होऊ शकता. फक्त माहिती नसल्यामुळे आपली लूट होते. मागच्या महिन्यामध्ये माझ्याकडे 11वीला ऍडमिशन घ्यायला एक पालक आले होते. ती सिंगल मदर होती, त्या मुलाला वडील नव्हते आणि ती त्या मुलाची बहीण होती आणि तिला विचारलं तू काय करतेस. त्यावेळेस म्हणले, मी आता संस्थेचं नाव सांगत नाही, की इथं बीएमएस ला ऍडमिशन मिळालं. सहज विचारलं बाळा स्कोर काय होता. तिने सांगितलं सर म्हणजे कॅटेगरी सांगितली आणि 327 स्कोर होता. म्हणलं बाळ 327 ला मागच्या वर्षी तर सहज ऍडमिशन झालं असतं बीएमएस मध्ये, मग इथं का घेतलंस, प्रायव्हेट मध्ये का गेले. मग त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणले सर मला फसवलं गेलं. मला सांगणाऱ्याने असं सांगितलं की तुझं ऍडमिशन गव्हर्नमेंट कोट्यातून होणार नाहीये, तुला प्रायव्हेट कोट्यातून जावं लागेल. आता त्या आईची इच्छा होती, वडील नसताना आईची एक इच्छा होती की माझ्या मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं. त्या आईने होती ती जमीन विकली आणि 45 लाख रुपयाच्या संस्थेत डोनेशन भरलं आणि बीएमएस ला ऍडमिशन घेतलं, की ज्या मुलीला गव्हर्नमेंट कोट्यातून सुद्धा ऍडमिशन मिळू शकलं असतं. म्हटलं बाळ फसलीस. म्हणले आता पर्याय नाही सर. म्हणून तुमचं नाव ऐकून आलं की आता माझ्या भावाला तर योग्य मार्ग मिळेल, मार्गदर्शन मिळेल. अशा अनेक घटना असतात की माहितीच्या अभावी आपल्याला फसवलं जातं. त्या संस्था माहित नसतात की ते डोनेशन द्यावं लागतं की नाही माहित नसतंय. मग समोरचा सांगतोय म्हणून आपण विश्वास ठेवतो आणि त्यांचे पण लागेबंद असतात. शोकांतिका ही आहे. आता कुठली अकॅडमी, कोणता क्लास, कोणती शाळा अशी नाही राहिली की जे कुठल्या युनिव्हर्सिटीसाठी एजंट म्हणून काम करत नाहीये. खूप विचित्र अवस्था. जे एजन्सी सुरू झाल्यात, ऍडमिशन तिथं झालं की त्यांचे प्रॉफिट सुरू झाले, असे प्रकार आहेत. त्यामुळं योग्य मार्गदर्शन करायचं असेल, घ्यायचं असेल तर योग्य व्यक्ती निवडा. 4 ठिकाणी सर्च करा, 4 ठिकाणी आगाऊ विचारा आणि योग्य निर्णय घ्या. कुठेही पैसे भरावे लागत नाहीत. जर मुलाची बौद्धिक क्षमता नसेल तर मान्य आहे, तुम्हाला पैसे भरून ऍडमिशन घ्यावं लागेल. पण मुलाची बौद्धिक क्षमता आहे तर पैशाची गरज नाहीये. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही की पैशामुळे शिक्षण थांबतं असं मला वाटत नाही. आपल्या देशामध्ये जवळजवळ 250 पेक्षा जास्त कॉर्पोरेट कंपन्या आहेत की जे आपला स्वतःचा CSR फंड विद्यार्थ्यांसाठी खर्च करतात. मग त्यामध्ये टाटा आहे, जे ह्या कंपन्या आहेत की जे विद्यार्थ्यांना दत्तक घेतात, त्यांचं पूर्ण शिक्षण दत्तक घेऊन पूर्ण करतात आणि अपेक्षा ठेवत नाहीत की आमच्या संस्थेमध्ये तुम्ही जॉबला या कंपनीत या. असे जवळजवळ 250 पेक्षा जास्त कंपन्या आहेत की जे स्वतःचा CSR फंड शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांसाठी खर्च करतात. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण काही स्कॉलरशिप्स आहेत. आपल्या देशात सेंट्रल गव्हर्नमेंटची हायेस्ट स्कॉलरशिप 1 कोटीची आहे. वार्षिक 1 कोटीची स्कॉलरशिप आहे. पण कुणाला मिळते आणि मिळवायची कशी हे माहित नाही. राज्य शासनाकडून पण स्कॉलरशिप्स आहेत आणि आता प्रत्येक समाजासाठी सुद्धा महामंडळ आहेत. कदाचित मला वाटतं लिंगायत समाजासाठी सुद्धा महामंडळ असेल, मला आठवत नाहीये, पण आहे. प्रत्येक समाजासाठी महामंडळ आहेत. ह्या महामंडळामधून सुद्धा आर्थिक सहाय्य होतंय. जसं सारथीकडून आता आर्थिक सहाय्य होतंय. ओबीसी साठी महात्मा फुले आहे, त्यानंतर एससी साठी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आहे, तसंच आता मराठ्यांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे. ह्या महामंडळामधून सुद्धा योजनेतून पैसे मिळतात, विद्यार्थ्यांना सहाय्य होतंय. आणि नाहीच काय झालं तर लास्टला एज्युकेशन लोन आहे. त्यामुळे पैशाअभावी शिक्षण थांबणार नाहीये. भरपूर योजना आहेत, फक्त आपल्याला माहिती नाहीये. टाटाची पॉलिसी आहे, टाटा तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा देते. कोटीने, 2 कोटीने, 10 कोटी खर्च करते. पण टाटा तुम्ही तहसीलदारच्या दिलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यावर विश्वास ठेवत नाही. टाटाचे फंड्स पाहिजे असेल तर टाटाची टीम घरी येते. आधी मार्क्स म्हणजे बुद्धिमत्ता तुम्ही म्हणजे दाखवली की माझ्याकडे बौद्धिक क्षमता आहे, टाटाची टीम घरी येते. टाटा सोशल फाउंडेशन आहे, त्यांची टीम घरी येते, प्रत्यक्ष बघते परिस्थिती तशी आहे का, मग पाहिजे तेवढा खर्च टाटा करते. फक्त त्याच्याकडे आपण अर्ज करावा लागतो की आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. पण विद्यार्थी पण तेवढा बौद्धिक क्षमतेने तत्पर असायला पाहिजे, तेवढा चांगला असायला पाहिजे. म्हणून शिक्षणासाठी पैसा आवश्यक आहे असं मला वाटत नाही. 2 मार्ग आहेत. तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी जायचं असेल तर बौद्धिक क्षमतेने जावा, एकतर आर्थिक क्षमतेने जावा. तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर मला इथं बोलवलं, माझा आदर सत्कार केलात आणि मला बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही बराच वेळ ऐकलं, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.
धन्यवाद सर. इथं बसलेला आमचं ज्ञान किती तोकडा आहे. हे ऐकल्यानंतर स्वतःला शाणे समजणारे आम्ही सर्वजण आम्ही जगाच्या बाजारपेठेत किती अज्ञानी आहोत ह्याची जाणीव खऱ्या अर्थानं सर तुमच्या व्याख्यानातून झाली. आणि सर मला सांगायला एवढंच हे वाटतं की शिरोळ तालुक्यातील 2500 शिक्षकांच्या पर्यंत आजचा मेसेज गेला होता आणि शिरोळ गावातील सगळ्या शाळेमध्ये व्यक्तिगत सकाळपासून सगळ्या वर्ग शिक्षकांना जाऊन सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या करिअर ओरिएंटेड पालकांना इथं पाठवा. परंतु जागृती जेवण देऊन पण करायची ठरवली तरी सुद्धा जागृत न होणाऱ्यांच्यासाठी आपण काय करू शकत नाही. परंतु जे इथं जागा आहेत त्या जाग्याने मात्र आपण असं काय हे करायचं आजच्या व्याख्यानातून की अरे 25 एप्रिल 2025 जे व्याख्यान झालं आणि ते व्याख्यान ऐकायला गेल्यानंतर ह्या घराचा उद्धार झाला असं ज्यावेळी कळेल लोकांना त्यावेळी की आपण कुठं तर चुकलोय अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊन पण द्यायची नाही. जे जे चांगलं आहे ते सगळ्यांना तुम्ही गेल्यानंतर सांगा आणि उद्याचे जे चांगले व्याख्यान आहेत त्या सर्वाचा लाभ घेण्याचा तुम्ही सगळ्यांना आवाहन करा. सगळ्यांची जेवणाची सोय असल्यामुळे कोणी गडबड करू नका. कारण का तुमचं इथं सगळे व्हिडिओ शूटिंग व्हायला लागले तुम्ही गुगलवर दिसणार आहे. कारण का गुगलवर दिसणार आहे म्हणजे तुम्ही 25 एप्रिल 2025 भोसले सर ह्या दिवशी ज्यावेळी गुगल सर्च इंजिन करेल त्यावेळी इथं शूटिंग चालू आहे. बरंच वर्णन पण चालू आहे. तर त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहात. तुमचा फोटो जर तुमच्या कर्तृत्वानं ज्याप्रमाणे बसवेश्वरांचा फोटोची जयंती साजरी होते तसं तुमचा फोटोची म्हणजे आपली जयंती तुमचा माझा का सगळ्यांचा तर खऱ्या चांगल्या खरं ओरिएंटेड विचाराने जर आपण जगलो तर नक्की आपल्या सुद्धा ज्या पद्धतीने टाटाची जयंती साजरी होते तसं आमच्या सगळ्या बांधवांच्या जयंत्या साजऱ्या होण्याचे प्रतिज्ञा आपण करूया. चांगल्या भावना आपण बाळगूया. हे सगळं सांगत असताना जेवणाची सोय असल्यामुळे उद्या परवा ठरवा पण काय आणि पुढे काय काय आम्हाला करायचं ते सांगणं सुद्धा महत्वाचं आहे. काही जणांना वाटत असेल की मध्ये तुम्ही 10-15 मिनिटं काय घेताय कारण गेले 1.5 महिना आम्ही हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आमचे सर्व अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते राबत असतात. तर उद्याचं जे व्याख्यान आहे ते हेंगणे सर म्हणून जे आहेत लातूरवरून येणार आहे. प्रत्येक धर्मामध्ये धर्मसंस्काराला महत्व असतं आणि धर्मसंस्कार काय असावे म्हणजे पोटामध्ये बाळ असतानाच गर्भसंस्कार केले जातात परंतु गर्भसंस्कार झाल्यानंतर परतचे संस्कारच विसरल्यामुळे खऱ्या अर्थाने पेपरला आपल्या मुलाबाळांची नावं येतात. तर धर्मसंस्कार काय असावे ते सांगण्यासाठी उद्या येणार आहे. त्यापेक्षा महत्वाची एक गोष्ट आहे इथं बसलेल्या सर्वांना सांगू इच्छितो की जग किती जरी सुधारलं तरी सुद्धा अध्यात्म हा सगळ्यांचा पाया आहे. तर जे इष्टलिंग साधना जिथं बसवेश्वरांच्या हातामध्ये लिंग घेतलेली जी साधना आहे ती साधनेमुळे खऱ्या अर्थानं भोसले सर 12व्या शतकामध्ये बसवेश्वरांचा मूळ 8व्या वर्षी गेलं अचानक त्यांच्या लक्षात आलं की आपल्या रक्तामध्येच दोष आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःवर संशोधन केलं आणि इष्टलिंग साधनेचा 12व्या शतकामध्ये शोध लावला. त्या इष्टलिंग साधनेवर ज्यांनी संशोधन केलं ते लातूर मेडिकल कॉलेजचे डीन याचा अर्थ काय मेडिकल कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या सगळ्यांचा बाबा म्हणजे प्राचार्यच. त्यांनी त्याच्यावर 30 वर्ष संशोधन केलेलं आहे. इष्टलिंग साधनेमुळे काय शरीराला फायदे होतात त्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून काय तर त्याचा जाता जाता एकच फायदा सांगतो की इथं बसलेल्या माझ्या माता भगिनी आहेत. शिरोळ तालुक्यामध्ये 27,000 पेक्षा जास्त कॅन्सरचे पेशंट कागदावर नोंदवतात. प्रत्यक्षात 50,000 पेक्षा जास्त संख्या आहे. इथं बसलेले माझ्या बांधवांना बरेच त्रास आहेत बीपी शुगर हे सगळे ह्या सगळ्याच्या शोधामध्ये मागं लागल्यामुळे बुवाबाजीला ऊत आला. मग ते बुवाबाजी टाळायचं असेल तर समाजाला चांगली दिशा देणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. म्हणून अमरनाथ सोनपुरे नावाची जी 72 वर्षाची व्यक्ती बिदरवरनं उद्या संध्याकाळी आपल्या इथे येते आणि परवा दिवशी सकाळी त्यांनी इष्टलिंग साधना आपल्याला 6 ते 9 या वेळेमध्ये 7 ते 9 या वेळेमध्ये सांगणार आहेत. म्हणजे इष्टलिंग साधना म्हणजे काय तरी त्या बसलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की कोणत्याही जाती धर्माने ते करावे आणि करू नये असं काय नाही. ज्याला ज्याला स्वतःचा उद्धार करायचा स्वतःची पूजा स्वतःला करायची त्या सगळ्यांनी इष्टलिंग साधना करावी. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज स्वतः दररोज लिंग पूजा करत होते. त्यामुळे ते 24 तासापैकी 18 तास काम करत होते.
जे स्वतःला एनर्जी देण्याची जी साधनं आहे ती अमरनाथ सलपुरे साहेबांनी त्याच्यावर 30 वर्ष संशोधन केलेलं आहे. आणि ती फक्त लिंगपूजेमुळे काय होणार आहे की तुमच्या शरीरामध्ये एक पॉझिटिव्ह घटक मेंदूमध्ये तयार होऊन तुमच्या शरीरामध्ये ज्या काय नको असलेले घटक आहेत ज्याच्यामुळे कॅन्सर, किडनी फेल होणे, बीपी, शुगर हे सगळे आजार दूर होण्यासाठी ती साधना सातत्यानं आपण गेले 3-4 वर्ष त्यांच्या शिबिराला उपस्थित राहिलो आणि ते करणं गरजेचं आहे. आणि गेले 1.5 महिन्यामध्ये स्वतः मी त्याचा अनुभव घेतलाय की सातत्यानं 24 तासापैकी 16 तास न थकता काम करण्याचा जो आम्ही हे काम केलंय त्यामध्ये थकवा कुठं जाणत नाही. काल बरेच जण म्हणले की जून तर फिरत जावा, परंतु जी फक्त 15-20 मिनिटाची साधना केल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये जी एनर्जी होते, तुमच्या शरीरामध्ये जे अनेक आजार निर्माण होण्याचे घटक तयार झाले ते घटक 21 दिवसानंतर कमी होण्याची जी प्रक्रिया आहे ती इस्लिंग साधना रविवारी सकाळी 7 ते 9 वेळेमध्ये आहे. त्यावेळी आपण सगळ्यांनी एक साधं लिंग असू दे नाही तर सुपारी असली तरी पण चालेल आणि 2 फुलं आणि पाण्याची बॉटल एवढं आणि त्या सगळ्यांची 9 वाजता नाश्त्याची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. हा रविवार सकाळचा उपक्रम आहे ते सांगणं गरजेचं आहे. आणि सगळ्यांची मानसिकता व्हावी त्यासाठी हे सांगणं गरजेचं आहे. कारण पत्रिका एवढ्या जणांना पाठवल्या परंतु माझं नाव आज आहे काय म्हणून आणि आम्हाला फोन करतात, म्हणजे पत्रिका हातात घेतात आणि घरात ठेवतात. तर ह्यासाठी हे सांगणं प्रपंच. त्यानंतरचं रक्तदान शिबिर शिरोळमध्ये एकमेव लिंगायत समाज शिरोळ आहे की जे खाजगी रक्तपेढीला मनस्फूर्ती आपण रक्त देत नाही, शासकीय रक्तपेढीला देतो. आणि आमचा विक्रम आहे की महिला जास्तीत जास्त रक्तदान करतात. तर त्या रक्तदानासाठी सुद्धा आपण उपस्थित राहायचं. ते सोमवारी होणार आहे. पावसाचे थेंब आलेले आहेत आणि ज्यांच्यासाठी आपण ह्या पुरस्कारासाठी जमलेलो आहोत समाजामध्ये जे जे चांगला आहे त्या चांगल्याचा खऱ्या अर्थानं प्रचार आणि प्रसार व्हावा हा आमचा हेतू आहे. त्याच्यामागे कोणताही हेतू नाही. आणि त्या हेतू साध्य करण्यासाठी जे चांगलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज जे पुरस्कार आपण जाहीर केलेले आहेत त्या पुरस्काराचं वितरण होणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुजारी साहेबांनी सुद्धा वर येऊन बसायचं मी त्यांनी विनंती करतो. पूजा साहेब या लवकर. आणि जेवण हॉलमध्ये पाऊस जरी आला तरी पण आपण हॉलमध्ये जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही. आणि पुरस्कार घेणाऱ्यांच्यासाठी सूचना आहे की ज्या शाळेचे पुरस्कार आहेत त्या शाळेचे सर्व शिक्षक, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य आणि ज्या व्यक्तींचे पुरस्कार आहेत त्यांच्या घरातील मंडळी असं सगळ्यांनी स्टेजवर यायचं आहे. बसून घ्या लगेच. तर आजचा पुरस्काराचं जे आहे ते बसवेश्वराची मूर्ती आणि मानपत्र आहे. तर समाजाचे अध्यक्ष बुशिंगे साहेबांनी सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर येऊन बसायचं आहे. तर पहिल्यांदा आज आपण ज्यांना पुरस्कार जाहीर केला त्यांच्याविषयी का त्यांना दिला हे सगळ्यात महत्वाचं सांगणं गरजेचं आहे. कारण ते माझे पालक इथं बसलेले आहेत, त्या व्यक्ती बसलेल्या आहेत. म्हणजे काय ओळख आहे म्हणून दिला काय असं कधी होऊ नये. तर शिरोळमधली जी कन्या शाळा आहे गेले 16 वर्ष झालं त्या कन्या शाळा म्हणजे एक हिरा आहे आणि तो हिरा खऱ्या अर्थानं आमच्या गावासमोर आणि तालुक्यात आणणं गरजेचं आहे. तिथे 1ली ते 4थीची जी काही 200 पेक्षा जास्त मुलं शिकतात ते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेतात. त्या शाळेच्या गेल्या 10 वर्षामध्ये ज्या व्यवस्थापन समितीच्या समित्या झाल्या त्या अतिशय पॉवरफुल समिती आहेत. खाजगी शाळेला तोंड देणारी शाळा म्हणून मी त्या शाळेकडे बघतो आणि अशा शाळेचा सन्मान करणे म्हणजे आपल्या गावचाच खऱ्या अर्थाने गौरव असा आम्ही मानतो. तर अशा ज्या कन्या शाळेला आम्ही आजच्या पहिल्या दिवशीचे जे आदर्श शाळा म्हणून पुरस्कार दिलेला आहे त्या शाळेचे मुख्याध्यापक, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, सर्व शिक्षक यांना मी विचारपीठावर आमंत्रित करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे पुजारी साहेब आहेत विचारपीठावर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण होणार आहे आणि आपण त्या फोटो सेशन सुद्धा त्या पद्धतीने होणार आहे. तर त्यांना मी निमंत्रित करतो. अशा कन्या विद्या मंदिर शिरोळ नंबर 2 ह्या शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक ह्या सर्वांना मी आमंत्रित करतो. त्यांनी आपला पुरस्कार घ्यावा आणि सर्वांनी त्यासाठी जोरात पहिल्यांदा टाळ्या वाजवाव्या. होय लवकर या. शाळेचे शिक्षक पण या.
अजून भरपूर उभा राहा लवकर. जरा जोरात टाळ्या वाजवा. आपली शाळा, आपल्या गावची, भविष्यामध्ये त्या शाळेचं नाव ताराराणी विद्यामंदिर शिरोळ असं होणार आहे. ताराराणीची गादी आहे. तर अशा या शाळेच्या तिन्ही लोकांमध्ये झेंडा फडकावा असं मी विनंती करतो. विनायक याके व्यवस्थापन समितीचे सदस्य विनायक पल्ले लवकर या. त्या शाळेने योग्य अशी प्रसिद्धी आणि डिजिटल बोर्ड करून लावावं गावामध्ये असं आम्ही सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी वेळेत उपस्थित झाला त्याबद्दल धन्यवाद. परत एकदा तुमचं त्रिवारास अभिनंदन. यानंतर जो पुरस्कार देण्यात येणार आहे ते पंतप्रधान मोदी यांच्या जे स्वप्नामधील ज्या शाळा आहेत त्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि या शिरोळमध्ये PM श्री शाळा म्हणून ज्यांची नोंदणी झाली त्या PM श्री शाळा शिवाजी विद्या मंदिर शिरोळ, ज्या शाळेमध्ये सहलीला सुद्धा जायला पैसे भरायला लागत नाही, प्रशिक्षणाला सुद्धा पैसे भरायला लागत नाहीत, अशा PM श्री शिवाजी विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य सर्वांना मी फास्ट या असं मी विनंती करतो. कारण का पाऊस जर आला तर बाकीचा त्रास होऊ नये. तर या लवकर सगळेजण. त्या शाळेचे शिक्षक, व्यवस्थापन समिती, ते पालक कोण असले तरी पण या पडदेशी. पहिल्यांदा मी कन्या विद्या मंदिर शिरोळचं अभिनंदन करतो की 100% व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित झाले. त्या पद्धतीने PM श्री शाळा शिवाजी यांचाही पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल. चला या लवकर मॅडम, या लवकर. त्यांचंच असते. जाऊ मॅडम. मधुरा इकडे या लवकर या. कोण राहिला असेल तर लवकर या. हा, वाक्यात भोसले सरांनी तो पुरस्कार द्यावा असं मी विनंती करतो. मॅडम पुढे राहा. आता पुढलं दे की. धन्यवाद मॅडम. सर्व व्यवस्थापन समिती सदस्य. तर 12व्या शतकामध्ये महिलांना खऱ्या अर्थानं बसवेश्वरांनी भोसलेसर स्थान दिलं. परंतु ह्या लोकशाहीमध्ये महिला सरपंच होणं आणि महिलांनी त्यांच्या कर्तृत्वाचा झेंडा तिन्ही लोकी दाखवावा. तर माझ्या भगिनी ज्या चिपरी गावच्या सरपंच आहेत त्या दीपिका नितीन परीट वहिनी ह्यांनी सरपंच झाल्या गावचं जे 1 कोटीचं थकीत बिल होतं त्याला टाळ्याच लावण्याचं काम केलं. म्हणजे सरपंचांना काय पावर असते. पेपरला आम्ही बातमी वाचली त्यांना पुरस्कारच द्यायचं ठरवलं. कारण काय, एक महिला आणि ती ग्रामपंचायत काय करू शकते ते दाखवलं. त्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि त्यांच्या मालकांना पण मी विनंती करतो की त्यांनी पडदेशी यायचा आणि तो पुरस्कार भुसिंगे साहेब आमच्या समाजाचे अध्यक्ष त्यांना द्यावा असं मी विनंती करतो. लवकर या. 1 कोटी थकीत बिल, 25 लाखाचा चेक लगेच परत मिळाला ग्रामपंचायतला. एक ग्रामपंचायत काय करू शकते हे अखंड महाराष्ट्राला दाखवून देणारी ग्रामपंचायत आणि त्या धडाडीचे सरपंच दीपिका नितीन परीट वहिनी ह्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या. पडदेशी पाऊस येणार आहे. जर पाऊस आला तर हॉलमध्ये जेवायचं आहे. राहिले सगळं झालं एवढेच आहे.
धन्यवाद. आपण जे दुसरे पुरस्कारते आहेत त्यांच्या कौटुंबिक अडचणीमुळे ते पुरस्कार उद्या स्वीकारतो म्हणून सांगितलेत. जे पुरस्कारत्यांनी पुरस्कार घेतलेले आहेत त्या सगळ्यांचं प्रत्येकदा समस्त लिंगायत समाज शिरोळ आणि शिरोळ तालुक्याच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन. आपण सर्वजण वेळेत आलात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. उद्या मात्र अगदी वेळेतच कार्यक्रम चालू होईल, त्यावेळी कुणाची वाट बघितली जाणार नाही असं मी सूचना देतो. आजचा हा कार्यक्रम संपला. सगळ्यांनी